आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। आपकी अदालतमध्ये आज माझे पाहुणे आहेत एक असे क्रिकेटर ज्यांना तुम्ही खूप ऐश्वर्य दिलं, खूप प्रेम दिलं, सन्मान दिला, ज्यांनी टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यामध्ये वारंवार खूप मोठी भूमिका बजावली। प्लीज वेलकम क्रिकेटचे सुपरस्टार मोहम्मद शमी। आणि आपकी अदालतमध्ये आज आपले जज सुद्धा खूप खास आहेत। यांना तुम्ही टीव्हीवर इंटरनॅशनल अंपायरच्या रूपात बघितलंय। IPL मध्ये सगळ्यात जास्त मॅचेस मध्ये अंपायरिंग करण्याचा रेकॉर्ड यांचा आहे। प्लीज वेलकम अंपायर अनिल चौधरी। कारवाई सुरू केली जावी। लेट्स प्ले। चला तर मग सुरू करूयात आपकी अदालत मध्ये आजचा खटला। पहिला आरोप मोहम्मद शमींवर। आपकी अदालत मध्ये स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या वेगळ्याच जगात असतात। मोहम्मद शमी, तुम्ही एका गावामध्ये, खेडेगावामध्ये फार्म हाऊसवर आपलं वेगळंच जग निर्माण केलंय। पिच सुद्धा माझं, प्लेयर सुद्धा माझे। मैं और मेरी तन्हाई, कधी बॅटिंग करतात, कधी बॉलिंग करतात। मी अशा जागी जन्माला आलोय की मला तिथून संधी मिळाली आहे। त्या भूमीवरून, धर्तीवरून मी जिथे जन्माला आलोय, मला माझं नाव कमावण्याची संधी मिळाली आहे। एकटा म्हणून काय झालं? फॅमिली पाहिजे, आणखीन काय हवंय? बाहेरच्या जगातील रंगांशी घेणं-देणं नाही। आपली प्रॅक्टिस करतो, माझं खाणं-पिणं, तिथेच राहणं, सकाळ-संध्याकाळपर्यंत छान वाटतं आणि कम्फर्टेबल वाटतं। फिटनेसची वेगळी पद्धत तुम्ही क्रिएट केली आहे। अनवाणी पायांनी मातीत धावता, म्हणता घोड्यासारखं धावायचंय मला। हे बघा, अंगमेहनतीचं तर काम आहेच आहे। करावं तर लागणारच ना, कारण की तिथे फॅसिलिटीज ते स्टँडर्ड नाहीये। तुम्ही म्हणू शकता की तुम्ही जे आहात, त्यातच तुम्हाला काहीतरी क्रिएट करावं लागेल। तर देसी ट्रेनिंग मला नाही वाटत की आतापर्यंत फेल झाली आहे आणि आतापर्यंत कल्चर गेलं आहे। ते चालूच आहे। जर रेकॉर्ड्स बघितलं तर तुम्ही मला वाटतं की मी विलेजमधली लोकं जास्त सक्सेसफुल आहेत आतापर्यंत कंपेअर टू सिटीज, कारण खूप सॉफ्ट असतात सिटीवाले। आता मी ते मिक्स आणि मॅच केलंय त्या दोघांचं, की हां, जिम सेटअपचा जो मला क्रिकेटमध्ये हवा आहे, तिथे जिम सेटअप केलंय। पण आउटडोअरसाठी मी जे शेत आहे, जे तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं आहे, की जिथून कुठून पाहिलं असेल तुम्ही माहीत नाही, ते ते एक वेगळंच पॉवर जनरेट करतं। जे दुसरे क्रिकेट स्टार्स आहेत, कुणी लंडनमध्ये घर बनवलं, कुणी दुबईमध्ये घर बनवलं, कुणी मुंबईमध्ये, आणि शमीला हे अमरोहाचं गावच मिळालं होतं घर बनवण्यासाठी। गरीब माणूस आहे, इतका पैसा नाहीये। आणि जितका मिळाला तेवढ्यामध्ये मी आनंदी आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जिथे जन्माला येतो, जिथे तुम्ही तुमचं बालपण घालवलं आहे, जिथून तुम्ही इतके मोठे झाला, जिथून इतकं नाव मिळवलं आहे, का सोडायचं त्या जागेला ना? अच्छा, जी संपूर्ण क्रिकेटची प्रॅक्टिस होते, मी असं ऐकलंय की अशा प्रकारे होते की पिचच्या मागे, विकेटच्या मागे एक खाट उभी केली जाते, ज्यामुळे चेंडू शेतामध्ये जाऊ नये। तिथे आधी असं होतं, कारण की जे आजोबांचं जे मँगो गार्डन होतं, त्याच्याजवळ माझ्या भावांनी वगैरे मिळून या सगळ्यांनी हे एक लोकं जेव्हा खेळायचे तेव्हा पिच बनवलं होतं. तर तिथे सगळं काँक्रीटवाले सुद्धा होते. जे आम्ही खूप कष्टाने बनवलं होतं. हाफ काँक्रीटचं होतं. तेव्हा प्लास्टिकचा बॉल त्यावर किंवा टेनिसचा बॉल त्यावर खूप वेगाने जायचा. तर आणि सगळ्यात मोठी अडचण ही होती, की त्याच थोड्या अंतरावरती काट्याची झाडं होती. ते नागफणी वगैरे. तर त्याच्यापासून थांबवण्यासाठी तिथे खाट टाकायचे. तर तिथे
जेव्हा लहान होतो तेव्हा तसं चालायचं. परंतु आता जेव्हा मोठा झालोय तर माझी स्पीड वाढली आहे. तर मग नेटचा नेटचा आधार घ्यावा लागतोय. 3 भाऊ आहात तुम्ही आणि तिघांनाही फास्ट बॉलर बनायचं होतं. कारण बाबा होते ना. बाबासुद्धा फास्ट बॉलर होते. ते आमच्या रक्तामध्ये असं आहे, की जो बॉल पकडतो, तो सगळ्यात आधी बॉलच पकडतो आणि वेगाने फेकायला बघतो. कारण तुम्ही जेव्हा जे बघता तेच तुम्ही करता ना नेहमी. तुमचे भाऊ सांगत होते, की ते एका मॅचमध्ये तुम्हाला घेऊन गेले कारण एक प्लेयर कमी पडत होता आणि लहान वय होतं. वडिलांनी मनाई सुद्धा केली होती, की "बाबा याला घेऊन नका जाऊ अशा मॅचमध्ये." आणि मग हे सुद्धा म्हणाले होते, की "कमीत कमी बॅटिंग करायला लावू नका आणि ती जरी केली तरी ओपनिंग करायला लावू नकोस." परंतु शमीने ओपनिंग केली, बॅटिंग केली आणि भरपूर छक्के मारले. सर भीती तर खूप होती. कधी खेळलो नव्हतो ड्यूक्सच्या बॉलने. ड्यूक्सच्या बॉलने कधी मी प्रॅक्टिससुद्धाही केली नव्हती. टेनिस बॉलने खेळायचो. या लोकांना पाहिलं असेल, की मी हा मारतो तर घेऊन चला. घेऊन गेले उचलून तर आधी तर हा कॉन्फिडन्स दिला होता, की जो मला माहीत होता, की मला घेऊन चालले आहेत. मला फील्डिंग करायची आहे. आणि मी थोडे बॉल टाकेन. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि म्हणाले, की बॅटिंग कर. तिथे घेऊन गेले तर उभं केलं तर काही नाही. वडिलांशी वाद झाला थोडा. एक चांगली ॲडव्हाइस सुद्धा दिली होती, की लाईन सोडून दे म्हणाले. बॉडीवर घेऊ नकोस. पहिला बॉल लागला आणि मग लागतच गेला. लक्षात आलं, की 12-14 ओव्हरमध्ये 100 बनवून आलो होतो. कळलं सुद्धा नाही. आणि त्याच्यानंतर मग संधी मिळू लागली मॅच खेळण्याची. तर मग डिमांड आली ना. कारण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा असं काहीतरी करता, तर मग डिमांडमध्ये येतं. म्हणाले नाही, की नाही मागून नाही, हा समोरून खेळणारा फलंदाज आहे. बट जे मी स्टार्ट केलं होतं, लोकल लोक जे मला ओळखायचे, मी आधी बॅटिंग करायचो. बॉलिंग तर मी खूप नंतर सुरू केली. परंतु हो, जेव्हा बॉलिंग सुरू केली, तेव्हा पहिल्या दिवसापासूनच वेगात फेकला होता चेंडू. तर प्रयत्न हाच होता, की फास्ट बॉलिंग आहे, तर तेच करायचं. आता सुद्धा आम्ही तुमची बॅटिंग बघितली आहे. दोनदा तर 50 लावलीच आहे तुम्ही. आणि आता रिसेंटली एका मॅचमध्ये तर तुम्ही आणि बुमराह खेळतच होते, आउटच होत नव्हते. खूप कमी संधी मिळते अशी. कारण जेव्हा आमचा नंबर येतो कदाचित डोक्यावरनं गेलेलं असतं पाणी मग गरज नसते तेव्हा रन्सची. पण हो 250 ते सुद्धा इंग्लंडमध्ये म्हणजे माझं तर प्रत्येक व्यक्तीचं ड्रीम असतं की इंग्लंडमध्ये 50 बनवावे. शमी तुम्ही अमरोहामध्ये राहता, मुरादाबादमध्ये राहता, हे ते एरिया आहेत जे उत्तर प्रदेशमध्ये येतात. परंतु उत्तर प्रदेशाच्या टीममध्ये कधी संधी नाही मिळाली तुम्हाला? तर एक मोठी स्टोरी आहे सर. ट्राय केलं होतं परंतु कदाचित त्यांना माझं स्किल आवडलं नाही. तर मग विचार केला की कुठेतरी दुसरीकडे जाऊन बघावं. तर कोलकात्याला मूव्ह झालो. तिथे लीग सिस्टम आहे. तिथे तुम्हाला लीगच्या मॅचेस खेळायला मिळतात. परफॉर्मन्स करण्याचा वेळ मिळतो तुम्हाला थोडा. त्यामुळे 2-3 वर्ष जेव्हा मी तिथे परफॉर्मन्स केला, 9-10 मॅचेसमध्ये मिळून 40 विकेट्स वगैरे घेतल्या, तेव्हा त्यांनी मला घेतलं होतं. आणि तो रूल सुद्धा चांगला आहे, की तुम्ही 4-5 वर्ष क्लब खेळल्यानंतर तुम्ही जेव्हा लोकलच्या प्रमाणे बिहेव करतात, तेव्हा ते मग त्यामध्ये येतात. कॅम्पमध्ये परफॉर्म केल्यानंतर जर टीममध्ये येता, ते सिस्टमप्रमाणे होतं. मग मी कोलकात्याला मूव्ह झालो. तिथूनच सुरू केलं. कॅलकाटामध्ये तुम्हाला सौरभ गांगुलीने बघितलं बॉलिंग करताना. नाही, पहिल्यांदा जेव्हा मी गेलो तेव्हा तेव्हा मला ओळखणारं कोणीच नव्हतं. इव्हन कोलकात्यामध्ये पण. मला तर हे सुद्धा माहीत नव्हतं आपण जे चणे खातो त्याला तिथे गुगणी म्हणतात आणि ते समोर ठेवलं आहे. तर मला मी वाट बघतोय की याच्याबरोबर भात खायचा की काहीतरी चपाती खातात. ब्रेड ठेवला होता मला तिथे कळेना. बाजूचा म्हणतोय, "अरे खात का नाहीस?" मी म्हणालो, "खाऊ कशाबरोबर? काहीच नाहीये माझ्याकडे. चपाती येऊ दे, राईस येऊ दे ना." मग मग म्हणालो, "नाही, जे आहे तेच खा ह्याच्याबरोबर." तर ते सुखे चणे खाल्ले मग. आणि मग राहायचात कुठे तिथे? पहिले 15-20 दिवस तर मला खूपच अवघड गेलं कारण की एक सी-सी-एफ-सी म्हणून क्लब आहे. तर तिथे जेव्हा रात्री पार्टी वगैरे चालतात, त्यांचा असाच एक हॉल होता. तर तिथे सोफे लावलेले होते. तिथे झोपून जायचो मी. पहिले 10-12 दिवस तर असेच गेले. आम्ही लोकांनी स्पेंड केला टाईम. 3-4 मुलं होतो. पण त्याच्यानंतर ते लोकं म्हणाले, की "अहो, आम्ही काहीतरी करतो राहण्याचं." तरीसुद्धा काही खास नाही झालं. बट एक रूम मिळाली होती आम्हाला 3-4 मुलांना. तर पहिले 2 वर्ष असे गेले. मग एक मोठा क्लब साइन करण्याची संधी मिळाली. जेव्हा 2 वर्ष परफॉर्म केलं, त्यांनी त्यांच्या मेसमध्ये टाकलं मला तिकडे. ठीक आहे, मी इथे सुद्धा करेन. पण मनामध्ये एक होतं, की जेव्हा इतकं दूर आलो आहे, तर खेळायचं आहे. तर सगळं जे काही जीवन घरी सुद्धा कधी कपडे पाणी सुद्धा स्वतः आईकडे मागायचो, "आई जरा दे पाणी." पण तिथे जाऊन स्वतःला कपडे धुवायचे आहेत.
दुसऱ्या दिवशी मॅच खेळायची आहे. तुम्हाला मग ते वॉश करायचे आहेत ते कपडे. जेवण बाहेरून आणायचं तर ते सगळं खूप अवघड होतं. पहिले 4-5 वर्ष तर खूप अवघड होती. परंतु नंतर यूज्ड टू बी झालो नंतर मग हळू परंतु त्याच्यानंतर बेटरच होत गेलो. पैसे मिळायला कधी सुरुवात झाली? पैसे मिळायला पहिल्या वर्षी तर त्यांनी नकारच दिला होता. तुमचं तोंडच नाही पैसे देण्यासारखं. गावातून आलो होतो. एक संधीची वाट बघत होतो. वाटत होतं की एक चांगली संधी द्या मला, मी बघा काय करतो. नाही दिली. दुसऱ्या वर्षी मी दुसऱ्या क्लबमध्ये जॉइन झालो. आधी तर त्यांनी नखरे केले की बाबा हां, असं-तसं ते सिमेंटवरून बॉल टाकण्यासाठी वगैरे. ते सिमेंटवर तर बॉल बॉल खाली येत नाही, बॅट निघून जातो तोपर्यंत. तर म्हणाले की आम्ही खेळू देऊ तुम्हाला. मी म्हणालो, "सर पैसे?" तर म्हणाले, "पैसे तर नाही मिळणार तुम्हाला." म्हणालो, "काय, काय होईल?" तर म्हणाले, की "आम्ही आधी बघू." म्हणे, "आधी आम्ही बघू तुम्हाला. जर तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर आम्ही विचार करू." 11 मॅच खेळलो, 44 विकेट्स घेतल्या. बहुतेक 300च्या आसपास रन्स बनवले. मग कदाचित त्यांना दया आली. ₹20,000 दिले त्यांनी मला. पहिली सॅलरी. पण मला इतकं प्रेशर कधी लाईफमध्ये आलं नाही, जितकं ते सॅलरीबद्दल प्रेशर आलं होतं लाईफमध्ये. रात्री ट्रेनने यायचं होतं परत भुवना एक्सप्रेस असायची. रात्री असं नको व्हायला एखादा चोर माझे खिसा कापून जायचा. पहिल्यांदा 20,000 मिळाले होते मग त्यात पूर्ण प्रवासात मी जागा राहिलो होतो, की बाबा खिसा नको कापायला. खिसासुद्धा आतला, बाहेरचा नको बाबा. तर असं करत आलो आणि शेवटी माझ्या आईच्या हातामध्ये ठेवले, "घे तू." तिने ₹1 नाही घेतला. म्हणाली, "बाळा तुझ्यासाठी तू सामान घे. तुझं चांगलं होऊ दे." जर तुमचं करिअर बघितलं तर जसं पहिल्यांदा तुमचे भाऊ घेऊन गेले होते कारण की एक कमी होता. जितके काही चान्स मिळाले रणजीमध्ये जो पहिला चान्स मिळाला तो सुद्धा एक प्लेयर इंज्युअर्ड झाला, ड्रॉपआउट झाला त्याच्यामुळे चान्स मिळाला. हो, कारण व्हायरल चालू होतं ना त्यावेळेस. तर इडनमध्ये आमची मॅच होती. 7 प्लेयरला ताप आला होता त्यावेळी. मला सुद्धा ताप चढत होता. कारण तेव्हा डेंग्यूचा काळ चालू होता तेव्हा आणि कोलकात्यामध्ये तर बाजूला डास सुद्धा होते त्यावेळेस. मला सुद्धा डेंग्यू झाला. बट ते धाडस करूनच आम्ही सगळे खेळलो होतो. कारण 4च प्लेयर असे होते जे फ्रेश होते. बाकी सगळे आत-बाहेर करत होते औषध घेण्यासाठी. तर कशीबशी आम्ही ती मॅच खेळलो. बहुतेक 3 विकेट्स मिळाल्या होत्या मला पहिल्या मॅचमध्ये आणि त्या सीझनमध्ये बहुतेक 4 मॅचेस खेळू शकलो होतो मी. मग सरळ आय-सी-यूमध्ये होतो. आणि संधी मिळाली तेव्हा 9 विकेट्स घेऊन तुम्ही रेकॉर्ड बनवला होता. हो, ती टेस्ट मॅच डेब्यूची गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट तर तुम्ही त्या ग्राउंडवर खेळले आहात. हे तुमचं होम आहे. तर तुम्हाला कंडिशन्स माहीत आहेत. तुम्ही चांगला यूज करू शकता आणि दुसरी गोष्ट जे प्रिपरेशन करून गेलो होतो, तर ते मी विसरलोच होतो. सचिन पाजींनी खांद्यावर हात ठेवला, तर मी सगळं विसरलो. कारण आत्तापर्यंत त्यांना टीव्हीवर पाहिलं होतं. आता ते बाजूला आले म्हणाले, "काय विचार करतोस?" म्हणून हात ठेवला. म्हणाले, "पाजी मी काही जे काय होतं सगळं विसरलो." म्हणाला, "जे करत आलास तेच कर." तर मग माझं जसं आम्ही लवकर सुरुवातीला स्टार्ट करत असायचो. कुठल्या चांगल्या एरियामध्ये बॉल टाकायचा, एका चांगल्या जागेवर बॉल टाकायचा. तेच टाकायला बघत होतो आणि रिव्हर्स मिळाल्यानंतर मग सगळं संपलं. खतम. मला आठवतंय सचिन तेंडुलकर म्हणाले होते, की "शमी तुझी वेळ येईल." तुम्ही तर लक्षपूर्वक पाहिलं असेल ना सचिन तेंडुलकरला. अशी काय क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये, की ते रन्स बनवतच जातात. रन्स बनवण्याचं मशीन बनले आहेत ते. सचिन पाजींची आज जी रनची भूक आहे, ते तुम्ही लोकांनी पाहिलीच आहे. ते ग्रेट आहेत. खरंच देअर इज नो डाउट. 2019 मध्ये सुद्धा तुम्हाला संधी मिळाली जेव्हा भुवनेश्वर कुमार इंज्युअर्ड झाले. नाही मला लाईफमध्ये खूप झटके लागले आहेत. असंच झालंय. 2019ला वर्ल्ड कपची गोष्ट आहे. इंग्लंडमध्ये आम्ही लोक खेळत होतो आणि त्या वर्षी मला संधी जेव्हा मिळाली, जेव्हा इंजुरी झाली. परंतु जर त्या वर्षीचं तुम्ही बघितलं तर 2019चा हायेस्ट विकेट टेकर होता वर्ल्डचा तो. तेव्हा मी वाट बघत होतो, की मला कधी संधी मिळणार आहे. तेव्हा सगळ्यात जास्त विकेट्स मी घेतल्या होत्या. पण मी एकच गोष्ट मानतो, की तुम्ही अल्लाहवर तुमच्या ईश्वरावर विश्वास ठेवा. तुम्ही मेहनत करत राहा. ज्या दिवशी तुम्हाला संधी मिळेल, नक्कीच त्याचा रिझल्ट मिळेल. तुम्ही फक्त कायम टिकून राहा. तिथे तर मग आणि 2022 आठवतंय जेव्हा
बुमराह इंजर्ड झाले तेव्हा संधी मिळाली आणि तुम्ही तर 153च्या वेगाने चेंडू फेकला होता. सर ते तर पॉवर जनरेट करण्याची गोष्ट आहे. पण कितीही तुम्ही जितके काही आय-सी-सी इव्हेंट आहेत, मी सगळ्यांमध्ये वेट करत असतो, की हा माझा नंबर कधी येईल. परंतु जेव्हा नंबर आला आहे, तर मी आभारी आहे त्या वरच्याचा, की भरभरून दिलं आहे त्याने तसं. त्या वरच्याने थोडा उशीर केला, की 2023 मध्ये सुद्धा उशीर आलो पण योग्य हार्दिक वेळी पंड्या आलो. इंजर्ड झाले नसते तर तुम्हाला संधी नसती मिळाली आणि संधी मिळाली तेव्हा तुम्ही कमालच केली. हो. तेच मी म्हणतोय ना, की इव्हन असू शकतं, की यामध्ये सुद्धा काहीतरी चांगलंच असेल माझ्यासाठी, की जेव्हा पुण्यामध्ये मॅच होती कदाचित हो, पुण्यामध्ये मॅच होती. हार्दिक हार्दिक खेळत नव्हता, मी खेळत होतो ती मॅच. पण सकाळी तो आला आणि म्हणाला, की "मला बरं वाटतंय. शमी भाऊ सॉरी यार मला खेळायचं आहे." मी म्हणालो, "तुला खेळायचं तर खेळ तू. ही गोष्ट कोचला सांग, कॅप्टनला सांग. मला सांगून काही फायदा नाही. मला काही हरकत नाही." तर म्हणाला, "थँक मग जाऊन कोचला बोललो. कोच म्हणाला, "ओके, ठीक आहे." माहीत नाही लकीली कदाचित त्यालाच दुखापत होणार होती ती. मी नाही खेळलो. त्याला दुखापत झाली आणि त्यानंतर मग मी रेग्युलर खेळलो आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. एक वेळ अशी होती जेव्हा लोकांना खूप वाईट वाटलं, खूप निराश झाले लोक, जेव्हा न्यूझीलंडच्या विरोधात मॅच होती तर खूप रन्स दिले होते. प्रत्येक दिवस तर माझा असू शकत नाही. मी प्रयत्न नक्कीच करतो. प्रत्येक वेळी हाच विचार करतो, की आपलं बेस्ट द्यावं. आपलं 100% द्यावं. मोर दॅन 100% देऊन तिकडे आणि आपल्या कंट्रीसाठी जितकं काही कॉन्ट्रिब्यूट करू शकतो तेवढं मी करावं. एवढा मोठा प्रवास करून इथपर्यंत पोहोचला आहात. याचा अंदाज आज इथे जे लोक बसलेत त्यांना आलाच असेल. आपण जनतेलाच विचारूया जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील शमीच्या लाईफबद्दल. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, की सर, की रोजाच्या वेळी मॅच दरम्यान तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यूस पिताना. त्यावर तुम्हाला खूप ट्रोल केलं गेलं होतं. तुम्ही अशा सिच्युएशन्स कशा काय हँडल करता? माझ्या धर्मामध्ये, माझ्या ज्या मुस्लिम समाजामध्ये मला किती सूट मिळाली आहे. जर मी तो रोजा नंतर ठेवू शकतो, मी नंतर त्याला कंप्लीट करू शकत असेल, तर मी नक्कीच ती गोष्ट करेल ज्यामध्ये जास्त लोकांसाठी, जास्त माझ्या देशासाठी, माझ्यासाठी सगळ्यात आधी येतो आणि माझ्या धर्मामध्ये कायम सांगितलं आहे, की जर अशी सिच्युएशन आहे, की तुम्हाला ट्रॅव्हलसुद्धा करतात आणि तुम्ही बाहेर आहात आणि तुमची सिच्युएशन अशी आहे, की तुम्ही 100% वाटलं तर तुम्ही करू शकता. रोजा आम्ही नंतर सुद्धा ठेवू शकतो. ते आम्ही कंप्लीट करतो. तुम्ही असं सगळं आमच्या मुस्लिम समाजामध्ये नेहमी असं होतं, की तुमचे रोजे जर आजारपणामुळे किंवा कुठल्या कारणामुळे सुटले असेल, तर तुम्ही ते नंतर कंप्लीट करू शकता. तर तो ऑप्शन आहे. आता रील व्हायरल केली किंवा कुठला व्हिडिओ माझा माझा व्हायरल झाला, तर त्यामुळे मला काही फरक पडणार नाही. कारण मी कंट्रीसाठी सगळ्यात आधी कंट्री बघेल माझ्यासाठी आणि आणि मला कारण कारण की 50 ओव्हरची मॅच आहे. असं नाही तर की 1-2 मिनिटांची गोष्ट आहे किंवा तुम्ही रेस्ट करू शकता. रूल्स रेग्युलेशन इतके आहेत की तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत. तर ती ती सिच्युएशन बघून मला आधी कंट्रीला प्रेफरन्स द्यावा लागला आहे आणि कंट्रीसाठी मी तो रोजा सोडला आणि त्याच्यानंतर जर त्या गोष्टीची पेनल्टी मी घेईन आणि मी ती पूर्ण करेन, तर मला हे माहीत आहे. माझ्या फॅमिलीला माहीत आहे आणि माझ्या मनालाही माहीत आहे आणि त्या खुदालाही माहीत आहे. मला कोणाला जस्टिफाय करायची गरज नाहीये. शमी मला आठवतंय की बरेलीच्या एका मौलानाने फतवा काढला होता की हा खूप मोठा गुन्हा केलाय शमीने. त्याच गोष्टीचं एक्सप्लेनेशन देत आहे. जर तुम्ही त्या चेअरवर बसल्यानंतर तुम्ही असं स्टेटमेंट द्याल, तर मला असं वाटतं, की तुम्ही कदाचित फेम आणि नेमच्या कारणाने करत आहात. त्याने मला काहीही फरक पडत नाही. तुम्ही भले कोणीही असाल. आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबद्दल बोलल्या जातात पाकिस्तानच्या लोकांच्याकडून. जेव्हा त्या गोष्टी अॅनलाईज करतो ते पाकिस्तानी असतात. त्यांनी तर शमी कबाब तिथे बनवायला सुरुवात केली आहे. मी इंग्लंडच्या विरोधात इथे विकेट्स घेतल्या, तर तिथे कबाब बॅन झाले. काही लोकं मला कबाब म्हणून खाण्याचा विचार करतात. ही जी आजकालची सोशल मीडिया आहे, अशी आहे की तुम्ही आयडिया नाही लावू शकत, की इथली व्यक्ती बोलत आहे, की तिथली व्यक्ती बोलत आहेत. तर मला वाटतं, की जर अशी कुठली सिच्युएशन आली, तर इग्नोर करणं सगळ्यात बेस्ट आहे. मी तेच करत असतो. जेव्हा पाकिस्तानी टीम्सच्या विकेट्स घेतल्या, तेव्हा म्हटलं गेलं की शमी ज्या बॉलने बॉलिंग करतात त्यामध्ये चिप लावली गेली आहे.
नाही, अंपायर साहेब सुद्धा बसले आहेत इथे. हेच लोकं घेऊन येतात बॉल जो सिलेक्ट होतो तो. लोकांना खरं तर काही माहीत नाहीये. आणि मला वाटतं, की हा जेलसीवाला सीन आहे, बाकी काहीच नाहीये. कारण जेव्हा आम्ही परफॉर्म करतो, आम्ही बॅटिंग करतो, जेव्हा समोरचा जळायला लागतो आपोआप, तर मला नाही वाटत, की ही कुठली सेन्सची किंवा यार यार तुम्ही एका एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही परफॉर्म केलं आहे. तुम्ही एका चांगल्या लेव्हलला खेळले आहात, नॅशनल खेळले आहात आणि तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर जर अशी गोष्ट बोलत असाल, तर मला वाटतं, की ते पब्लिकने त्याच्यानंतर त्यांना सुद्धा नाही ऐकलं पाहिजे. तुम्ही तर त्यांच्याबरोबर खेळतात, मग पाकिस्तानी प्लेयर्सना इतकी मिरची का लागते? लागते आता लोकांना मिरची. बट तुमच्या आत जर माणुसकी आहे, तर तुम्ही एक चांगलं माणूस बनायचं आहे, तर दुसऱ्याची सक्सेस सुद्धा एन्जॉय करा. तीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यांचे जे जुने प्लेयर्स आहेत, त्यांच्यातील कोणीतरी म्हटलं, की जो इंडियन टीम जो बॉल वापरतो तो दुसरा असतो आणि पाकिस्तानला मिळतो तो वेगळाच असतो. सर बॉल कुठला दुसरा नसतो. एकच बॉक्स येतो. अंपायर साहेब घेऊन येतात. जेव्हा टॉस होतो, त्याच्यानंतर जी टीम पहिल्यांदा बॉलिंग करते, त्यांच्यासाठी एक बॉक्स येतो. ते चूज करतात आणि जे सेकंड बॉलिंग करतात, त्यांच्यासाठी सुद्धा बॉल चूज केला जातो. तर याच्यात काहीच नाहीये. तो बॉल चूज केल्यानंतर अंपायरला दिला जातो. टेस्ट मॅच असेल तर 2-2 बॉल दिले जातात. त्याच्यानंतर अंपायरचा आणि बॉलचा काहीही संबंध नसतो. ग्राउंडवर मिळतो तो. तर आम्हाला फक्त केवळ एवढंच बघायला मिळतं, की बॉक्समधून काढून आमच्या हातामध्ये कुठला शेप चांगला वाटतोय किंवा कुठल्या बॉलबरोबर आम्हाला चांगला फील येतोय, ते सिलेक्ट करण्यासाठी केवळ त्या बॉलचा बॉक्स येतो आणि काहीही होत नाही. तर हे सगळ्या फालतू गोष्टी आहेत. डिव्हाइस लावतात कधी, स्वतः परफॉर्म नाही करत, तर मग अशा गोष्टी होतात सगळ्या. परंतु जेव्हा मग जेव्हा दुसरा परफॉर्म करतो, तेव्हा तुम्हाला मिरची लागते. तर असं नाही झालं पाहिजे. तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. क्रिकेटला क्रिकेटप्रमाणे बघा ना तुम्ही. ते लोक तर असं म्हणतात, की शमीची जी बॉलिंग आहे, इन स्विंग, आउट स्विंग करू शकतात. हे एक गॉड गिफ्ट आहे. चला माझं गॉड गिफ्ट आहे. तुमचं काय होतं तुम्ही सुद्धा बघा ना तुम्ही. त्यावेळेस एवढे कॅमेरा नसायचे. बट म्हणजे स्वतःने तर स्किलने बनवलं ना. आम्ही तर नाही बनवलं ना. आमचं तर गॉड गिफ्ट आहे ना. कमीत कमी गॉडने दिलं तर आहे आम्हाला. मी त्याच्यावर मेहनत करत आहे. त्याला प्युअर करत आहे. ते येऊन बघा ना, की मी किती मेहनत करत आहे. कुठल्याही गोष्टीच्या मागे जेव्हा अशी कुठली गोष्ट मिळत नाही, तुम्ही त्याच्यासाठी लाखो बॉल टाकावे लागतात एक बॉल परफेक्ट करण्यासाठी. ती जी मेहनत करत आहे, तुम्ही त्याला असेच वाऱ्यावर उडवून टाकत आहात आणि असेच मातीत मिसळून टाकत आहात, असं नाही होत ना. मी कायम हेच म्हणतो, की एखादा माणूस जर इतकी मेहनत घेत असेल, तर तुम्ही त्याला सहारा द्यायला पाहिजे ना, पाय नाही ओढले पाहिजे त्याचे. जर एखाद्याचं स्किल आवडत असेल, तर कौतुक करा ना, बाकी काही नका करू. घरून तर देत नाही आहात ना. तर अशा गोष्टी असतात. तुम्ही तुम्ही ती माणसाची मेंटॅलिटी असते, की तुम्ही काय विचार करता दुसऱ्याबद्दल. आणि तो दिवस सुद्धा आठवतोय जेव्हा पाकिस्तानच्या विरोधात तुम्ही खेळून आला होतात, तेव्हा तुमच्या गावामध्ये 50,000 लोक एकत्र जमले होते. सर ती डेब्यूची गोष्ट आहे. ते ते मी सुद्धा एक्स्पेक्ट केलं नव्हतं, की इतके लोक येतील. कारण गावामध्ये इतके लोक कधी पाहिलेच नाहीत. आणि दिल्लीमध्येच मॅच होती आणि सीरीजची शेवटची मॅच होती आमची. 168 वरती काहीतरी ऑल आउट झालो होतो आम्ही. आम्ही लोकांनी मॅच ती जिंकली होती. आणि मी इथून निघालो, दादा घ्यायला आलं होतं आणि तर वडिलांनी फोन केला. म्हणाले, "काय प्लॅन आहे?" म्हणाले, "घरी या, 5-10 लोकं आहेत." म्हटलं, "ठीक आहे, घरी येतो आम्ही." आणि लोकं जेव्हा हाल्फ वेला पोहोचले, तेव्हा म्हणाले, "थोडेसे जास्त लोकं झाले आहेत. 100-200 असतील." तर त्यांना केक कापायचा आहे. म्हणाला, "ठीक आहे, कापूयात, काही हरकत नाही." जेव्हा आम्ही आमच्या लोकल डिस्ट्रिक्टमध्ये जेव्हा एंट्री केली, तेव्हा 500 गाड्या उभ्या होत्या. तर म्हणाले, "आम्ही घ्यायला आलो आहोत." मी म्हटलं, "घ्यायला येण्यासाठी तुमची ही अवस्था आहे, तर पुढे किती लोकं असतील?" म्हटले, "पुढचं नका विचारू तुम्ही, चला." 3-4 किलोमीटर रोड बंद होता तिथला. नुसती डोकं दिसत होती. मी म्हटलं, "दादा गाडी फिरव इथून." कारण आमच्याबरोबर कोणीच नव्हतं. 4 मित्र होतो फक्त. बाकी कोणीच नव्हतं. तर आम्ही वडिलांना फोन केला. म्हणाले, "बाबा, आता काय?" म्हणाले, "काय नाही, यावंच लागेल." तर त्यावेळी मग काहीच मार्ग नव्हता. गाडीमधून निघालो. कारण आज जर तर अधून-मधून जातात ना, आधी नव्हतं तसं. तर पुढून बोनेटवर चढल्यावर वरती बसलो. मग मी काही वरती बसल्यानंतर कारण आतून लोकं त्यांना हाय सुद्धा करता येत नव्हतं. बट
खूप सन्मान मिळाला कंट्रीसाठी खेळल्यानंतर. लोकांनी खूप प्रेम दिलं, प्राउड फील झालं आणि घरी पोहोचता-पोहोचता आम्हाला 5 तास लागले ते 6 किलोमीटर क्रॉस करण्यासाठी. एक प्रश्न आणखी घेऊ शकतो? माझा प्रश्न हा आहे, की जेव्हा ऑस्ट्रेलियाकडून आपण 2023चा फायनल वर्ल्ड कप हरलो होतो, त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये खूप दुःखाचं वातावरण होतं. त्यावेळी आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते. त्यांनी संपूर्ण टीमची हिंमत वाढवली होती. ते व्हिज्युअल संपूर्ण देशाने पाहिले. तर तो क्षण तुम्हाला कशाप्रकारे आठवतो? अशा परफॉर्मन्सनंतर जेव्हा तुम्ही नॉनस्टॉप जात आहात, कुठली मॅच हारली नसेल तर तुम्ही ती मॅच हारता जिथे तुम्हाला टायटल मिळणार असतं. तर हर्ट तर होणार यार इतक्या मेहनतीनंतर. तर खूप डिफिकल्ट असते ती वेळ. कारण ते एक्सेप्ट नाही करू शकत, की माणूस की हो, कुठे चूक झाली आणि कुठे आम्ही चांगलं करू शकतो. त्या त्या गोष्टी नंतर आठवत राहतात गेमच्या नंतर. तर कारण आपल्याकडं चांगला खूप गोल्डन चान्स होता आणि त्यावेळी आम्ही खूप लो होतो. मी पर्सनली माझं असं होतं, की यार एक होतं ना, की ट्रॉफीला हात लागतात किंवा मग अशा परफॉर्मन्स नंतर इतकं पेन झेलल्यानंतर मी ती सगळी मेहनत केल्यानंतर जर नाही मिळाली तर तर दुःख होतंच. पण अशा वेळी पंतप्रधान जी आले, आधी तर मी आत बसलो होतो. मला नव्हतं माहिती की ते येणार आहेत. कोणी सांगितलं नव्हतं. आत मी बसलो होतो, शूज चेंज करत होतो. शूज म्हणजे शूजसुद्धा इतक्या स्लो मोशनमध्ये की म्हणजे माहीत नव्हतं थोड्या वेळासाठी नमनेस असा होता थोडा. तर कोणीतरी येऊन म्हणाले की ते सर आले आहेत. मी म्हटलं की "येऊ दे यार." मूड खराब होता, काय करणार ना मी. तर म्हणाले, "नाही सर आले आहेत." तर जेव्हा 2-3 वेळा सर झालं, मी म्हटलं, "कोण सर आलेत?" म्हणाले, "ते पंतप्रधानजी आले आहेत." मी उभा राहिलो एकदम म्हणालो, "यार." तर मी गेलो तिथे तर जस्ट एंटर होत होते त्यावेळी. त्यांनी येऊन तुम्ही पाहिले आहेत व्हिडिओ सगळे. बोलले, "खूप मोठी गोष्ट आहे यार, कारण की चांगल्या वेळी सगळे सेलिब्रेट करायला येतात. प्रत्येक जागी तुम्हाला तुम्हाला बघायला मिळतं. पण म्हणतात ना, की खरे सोबती तेच असतात, जे दुःखामध्ये तुमच्याबरोबर उभे असतात." आणि मी मानतो, की त्या त्या मीटिंग त्या 4 अक्षरांनंतर आम्ही इतके कम्फर्टेबल फील करत होतो, की आम्ही शांतपणे खाऊ शकत होतो. तर ते त्यामुळे खूपच बदल झाला. मी मी सगळ्यांचा आभारी आहे, की भारतामध्ये ज्या वेव्हज होत्या, ज्या फीलिंग्ज चालू होत्या आणि क्राउडने जे प्रेम दिलं होतं, ते अमेझिंग होतं यार. ते पंप अप करणारं होतं. आपण इथे एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आप की अदालतमध्ये मोहम्मद शमींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. स्मृती मंधानांचं एक्झाम्पल दिलं की त्यांना बॉलिंग करत होतात आणि थाईवर असा बॉल लागला की 10 दिवस बेडवरून उठू शकल्या नाहीत त्या. वेलकम बॅक. आप की अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत क्रिकेटच्या जगातील सुपरस्टार मोहम्मद शमी यांच्यावर. आप की अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांना घाबरवत असतात. शमी, सगळे क्रिकेटर्स असं म्हणतात की शमीने आपल्या बॉलिंगने धुमाकूळ घातलाय. तोडून टाकेन, फोडून टाकेन, बॉल तोंडावर लागेल, पायावर लागेल, कुठे लागेल, सगळे घाबरतात शमीच्या बॉलिंगला. सर, मी माझं काम करतो. मी मी कुणाला नाही जात घाबरायला हो. असे आरोप कोण लावतं यार? हो, मी मान्य करतो, की जर तुम्ही 140च्या वर बॉल टाकता, जर तो बॉल मूव्हमेंट करतो, तर प्रत्येकाला डिफिकल्टी होते. जर मारण्याचा प्रश्न आहे, तर टार्गेट तर केलं जातं ना. ते एक प्लेयर माझ्या या टार्गेट लिस्टमध्ये जो नेहमी असतो आणि तो माझ्याबरोबर साधारण 20 वर्षापासून आहे, रिद्धिमान साहा. तो जर नेटवर आला, तर मी पहिला बाउन्सर मारेल. तो त्याला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे. इव्हन इव्हन आम्हा दोघांना पण नाही, संपूर्ण टीमला माहीत आहे. माहीत आहे की आत गेला की हा बॉलर टाकणार, हा पहिला बाउन्सर टाकणार. कारण मला माहिती आहे की तो खूपच फ्लेक्सिबल आहे. म्हणजे एक असतं ना की प्लेयर शॉट मारता की तेव्हा खूप चांगलं वाटतं की हा शॉट मारला यार आणि बीट झाला तर असं वाटतं की घाबरून बीट झाला तर चांगलं वाटतं. तो जो लेफ्ट करतो ना, ती एक वेगळ्याच प्रकारची फ्लेक्सिबिलिटी आहे त्याच्यामध्ये.
असा बेंड होतो जसा आपण पुढे बेंड होतो ना, तसा मागे बेंड होतो तो. तर मला त्याला बाउन्सर टाकायला त्यामुळे आवडतं. काहीच हरकत नाहीये त्याला. नेटमध्ये जर असा बॅट्समन मिळाला तर मग काय बोलणार ना. तर माझा तर बेस्ट बडी आहे तो सुरुवातीपासूनच. आता रोहित शर्मा तक्रार करतायत, ते तर जगातील हो. सगळ्यात खतरनाक बॅट्समन मधील एक आहेत. अच्छा, तुम्ही मला एक गोष्ट सांगा. जर मी नेटमध्ये तुम्ही मला सांगणार, की बाउन्सर नाही मारणार, तर मग बाउन्सरची प्रॅक्टिस कधी करणार बरं? जर माझ्यासमोर बॅट्समन असेल, तेव्हा मी प्रॅक्टिस करू शकेल ना माझं काम. 1-2 बाउन्सर तर मी मारू शकतो ना. तर मी तेच करतो. आता हे बघा, त्याच्यामध्ये मी रोहितचं म्हणणं मी तुम्हाला वाचून दाखवतो. हां, वाचा. रोहित म्हणतात, की त्याला नेटवरती इतक्या वेळा सांगितलं, की "भावा बाउन्सर नको टाकू," परंतु त्याला इतकं आवडतं आणि म्हणतो, "खालून खेळा, वरून नका ना मारू तुम्ही." हे बघा, मारतात 1-2 बाउन्सर तर यार, हे सगळेच लोकं मारतात. पण माझं जास्त नाव घेतलं जातं, की मी मग मारतो त्यांनी म्हणून. स्मृती मंधानांचं एक्झाम्पल दिलं, की त्यांना बॉलिंग करत होतात आणि थायवर असा बॉल लागला, की 10 दिवस बेडवरून उठू शकल्या नाहीत त्या. नाही ते तेव्हा माझं गुडघ्यांचं ऑपरेशन झालं होतं 2015च्या वर्ल्ड कप नंतर. तर रिहॅब चालू होतं. वुमन टीम आली होती इंडियाची एन-सीमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी. तर फिजिओ म्हणाले, "तुम्हाला 4 ओव्हर 5 ओव्हर टाकायचे आहेत आणि शॉर्ट अंतरावरून टाकायचे आहेत 4-5 पावलं घेऊन." मी म्हणालो, "माझी मॅच चालू आहे, मी यांना टाकू शकतो." कारण मी एकट्यामध्ये टाकायला बोर होतो. तर मला बॅट्समन हवे असतात. तर त्यांना सुद्धा वाटलं, की 4 ते 5 पावलांमध्ये काय जोर टाकणार आहे. तसं पण पायाने तर लंगडतच आहे हा. हं. तर गर्ल्सनं सुद्धा विचारलं, की 6 पावलं 4 पावलांवर टाकणार तुम्ही ओके आहात? म्हणाले, "हो, ओके आहोत." त्यांनी एक्स्पेक्ट सुद्धा नव्हतं केलं, की स्विंग सुद्धा होईल. त्यांना तर पेसचीच आयडिया नव्हती ना, की 30 यार्डवरून पळत आला तर जोरात टाकेल. तर त्यांना त्यांना तसं शॉर्ट केला त्याला. तसं बोलणं झालं. तर त्यांना आयडिया होती, की हाफ असेल तर 130 पर्यंत येईलच येईल. त्यापेक्षा हाफ असेल तर मग 110-115 पर्यंत असेल त्याचा असा त्यांनी अंदाज लावला. परंतु स्विंग होईल याचा त्यांना अंदाज नव्हता. पहिलाच बॉल 2 बॉलवर त्यांना बाहेर काढलं आणि त्यात बीट झालं आणि मग जेव्हा आतला बॉल टाकला, त्यांना इनर थायला लागला. तिथून संपलं. मग मी माझी बॉलिंग एकट्यामध्ये जाऊन टाकली. मी म्हणालो नको मी म्हटलं, "बाबा नको, हे माझ्या डोक्यावर यायचं." हे बघा, विराट कोहलीसारखा प्लेयर, तो असं म्हणतो, की शमीचा बॉल खेळणं इम्पॉसिबल आहे. हे कळतच नाही, की बॉल आत येईल की बाहेर जाईल. खोटं बोलत आहे तो. पण जेव्हा विराट आणि रोहित असतात, तेव्हा मी कॉम्पिटिशन ठेवतो, की तो म्हणतो, की मी आउट नाही होणार आणि मी विचार करतो, मी आउट करेन ह्यांना. तर असं होतं, की कधी-कधी जेव्हा खूप चांगल्या बॉलवर शॉट मारतो, तेव्हा हसतो सुद्धा समोरून. तुम्ही दोन्ही बाजूने चालत असाल, तर कसं होईल ना? पण आता विराटला आउट करण्याचा फॉर्म्युला तुम्ही बनवलाय. हो सर, जेव्हा तो रन सुद्धा बनवतो ना. तर दोन्ही दोन्ही बाजूनी चालतो, की जेव्हा तुम्ही बॉलर म्हणून ॲज अ बॉलर तुम्ही विचार करता, की तुम्ही आउट करायला बघता आणि आता जेव्हा ॲज अ बॅट्समन तुम्ही विचार करता, तेव्हा तुम्ही कायम रन्स बनवायला बघता. तर दोन्ही डिपार्टमेंट असंच त्याच ॲग्रेशनमध्ये चालतात. दोघे एकमेकांना अगेन्स्ट, की यार याने मला जास्त मारलं, तर मी याला आउट करायला बघेन. ठीक आहे, चांगलं बॅटल आहे ना. परंतु जेव्हा तुम्ही एका टीममध्ये असता, तुम्ही विकेट घेता आणि सेलिब्रेट विराट करतात. हो, बरोबर. हे खूप साऱ्या फोटोजमध्ये आहे. एकदा मी त्याला विचारलं सुद्धा, की तो खूप विचित्र फोटो होता. हे बघा मला माहिती आहे, की मी आउट केलंय याला आणि फोटोमध्ये विराट कोहलीचा फोटो आहे स्टंपवर उडी मारताना. त्यामध्ये सेलिब्रेट करत होता तो. मी तो फोटो त्याला पाठवला. मी विचारलं, "भावा हे काय तू काय म्हणाला काय आहे?" असं बोलतो, "काय आहे?" मी तर मजा करत होतो. "धाव तू." मी म्हणालो, "यार असं नसतं. तू जर फास्ट बॉलर असता तर कसं केलं असतंस तू? तुमची एनर्जी तर सगळे सेलिब्रेशनमध्येच निघून गेली असती ना. बॉलिंग कधी केली असतीस तू?" म्हणाला, "म्हणूनच तर नाही बनलो ना." तर एक वेगळीच मजा आहे. आमचे जे युनिट आहे आम्ही 10-12 वर्ष जे एकत्र क्रिकेट खेळलो आहे. एक वेगळा बॉन्ड आहे. एका वेगळ्या प्रकारचा एक प्रेम म्हणू शकता, एक वेगळ्या प्रकारची मैत्री म्हणू शकता. पण रोहित जास्त डेंजरस बॅट्समन आहेत बॉलर्ससाठी.
वेगवेगळं कॅलिबर आहे दोघांचं. कारण जर ॲज अ ओपनर बघितलं तर रोहितपेक्षा डेंजरस बहुतेक मला वाटत नाही की कोणी खेळू शकत असेल. स्पेशली व्हाईट बॉल तर तो बाप रे बाप! जर 3 नंबर तुम्ही बघितला तर विराट कोहली नाव झटकन तोंडावर येतं तुमच्या. तर दोघेही एका वेगळ्या प्रकारचे बॅट्समन आहेत. खूप रेअर बघायला मिळतात. तुम्ही जेव्हा त्यांना दोघांना खेळताना बघाल तर तुम्हाला सुद्धा वाटेल की हो काहीतरी इम्पॅक्ट येत आहे बॉल लागण्याचा. बॅटला जो फील जो आहे, कॉन्फिडन्स आहे त्या लोकांचा खेळण्याचा, जी प्रिपरेशन आहे, ते एक वेगळ्या लेव्हलची आहे. पण रोहित जास्त सेलिब्रेट करत नाहीत. आता प्रत्येकाची आपापली स्टाईल असते. तुम्हाला काय शांत राहून काम करायचंय. मला मला सुद्धा 1 मिळालं तर मी असंच सेलिब्रेशन करणार उदास. मला 5 मिळालं तर मी सुद्धा तसंच सेलिब्रेशन करणार आहे. तर मी चेंज होत असतो. तसा रोहित आहे. 100 मिळालं तर बॅट उचलेल बस इतकंच करतो आणि मारून बॉल फाडून टाकतो. परंतु रोहितची एक स्टाईल आहे शिवी देण्याची. अरे बापरे, बापरे! ते तर जास्त करून मुंबई स्टाईल जे लोक राहतात, सॉरी कोणी राहत असेल तर. बट ती शिवी नाहीये ॲक्चुअली ती मध्ये ती त्याच्यासाठी तो एक प्रकारचा टोन आहे त्याचा, एक बोलण्याची पद्धत आहे त्याची. आमच्या इथे कोणी केलं भांडण तर तिकडे परंतु ते असं नाही की ते मुद्दाम देतात. बट त्याची एक पद्धतच अशी आहे बोलण्याची कारण ते जसे लोकली बोलतात ना, तसंच तो तिथे बोलत असतो. बट असतं ना कधी-कधी टेन्स असेल गेम आणि जर एखाद्याने शिवी दिली तर रिएक्ट होऊ शकतो माणूस. तर होतं असं कधी-कधी. मग आजकाल तर स्टंप माईक आहे. मग लोकांना सुद्धा ऐकायला मिळतं. खूप सारे केसेस आहेत असे. कारण तुम्ही पलटू शकत नाही. तुम्ही इग्नोर नाही करू शकत ना ते. माईकचा पुरावा आहे तुमच्याकडे तर आता तुमचा आणि हार्दिक पंड्याचा जो आरडाओरडा झाला तो सुद्धा सगळ्यांनी ऐकला. ॲक्चुअली मी मनाने वाईट नाहीये इतका. नंतर नंतर ते त्याने रिएक्ट केलं त्याला सुद्धा माहीत नव्हतं का झालं. त्याला म्हणालो, की "काय होतंय?" म्हणाला, "मला नाही माहीत." मी म्हणालो, "भावा मग पब्लिकला मजा देण्यासाठी?" तर म्हणतोय, "तुम्ही मला ओळखता 10 वर्षांपासून. मी तुम्हाला भाईच्या व्यतिरिक्त कुठला शब्द बोलला आहे का?" मी म्हणालो, "नाही बोललास." तर मग म्हणतो, "मी मी काय करू? मला नाही माहीत ना. मला माफ करा, मला नाही माहीत बाबा." तुम्ही म्हणाल तर मीडियासमोर सॉरी बोलेन. मी म्हणालो, "नाही, नाही त्याची गरज नाहीये." बट तू एक जर चांगला कॅप्टन्सी दिली जाते तुला, तर असा एक एक प्रमुख बनवला जातोय तुला. तुला पेशन्स ठेवावे लागतील. तुला मर्यादेमध्ये राहावं लागेल, ज्याची लोकांनी मजा घेतली जाऊ नये. तर त्याला समजतात गोष्टीसुद्धा, पण तेच ना, तिथला टोनच तसा आहे. हो, तो सुद्धा तिथलाच आहे ना. हां. परंतु जे इथले आहेत, कॅप्टन धोनी, त्यांचा कूलनेस कमालीचा आहे आणि खरंच ते इतके गुणी आहेत, जितके टीव्हीवर दिसून येतात, की कधी-कधी त्यांना सुद्धा राग येतो. नाही, असं नाहीये की तो प्रत्येक वेळी कूलच असेल. ती गेमची जी सिच्युएशन आहे ना, जे गेमची जी डिमांड आहे ना गेमची, ते ठरवण्याची पॉवर खूप चांगली आहे. आणि स्मार्टली ते गेम खेळवतात. ती एक वेगळी पद्धत आहे त्यांची. असं नाहीये की ऑफ द फील्ड सुद्धा ते थोडंसं अग्रेशन आहे. असं नाही की नाहीये. तुम्ही चुकीचं जर केलं तर ग्राउंडवर सुद्धा तुम्हाला सांगणार, की हां, तुम्ही हे चुकीचं करताय. आपला हा प्लॅन होता त्यामुळे ह्या प्लॅनपेक्षा वेगळं करणार आहे. तर तुम्ही हे केलं पाहिजे. तर ते कधी-कधी ॲज अ कॅप्टन मला वाटतं की इरिटेट सुद्धा असेल तो माणूस आता. जास्त रन्स जास्त असतील किंवा तुम्ही आउट करू शकत नसाल, तर मला वाटतं की होत असेल. मी सुद्धा होतो. पण कॅप्टन कूल म्हणतात कारण ते स्वतःमध्येच असतात. आपल्या पद्धतीने गेम चालवतात आणि कौशल्याने गेम काढून घेऊन जातात. आणि हे सुद्धा लोकांनी पाहिलं जे 2019 मध्ये हॅट्रिक तुम्ही घेतली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती. त्याच्या आधी धोनीने तुमच्या कानामध्ये काहीतरी मंत्र फुंकला होता, की काय करायचंय? ती मॅच खूप टाईट झाली होती आणि एक प्रकारे आमच्या हातातून निघून चालला होता तो गेम. कारण की 12 बॉलमध्ये 12 ते 14 रनच हवे होते आणि नबी खेळत होता त्यावेळेस इथे. तर प्लॅनिंग आमचं होतं की लेग स्टंपवर अडवून ठेवू कारण ती साईड त्याची खूप मोठी होती. तो आउट झाला आणि त्याच्यानंतर पुढची विकेट जेव्हा आउट झाली तेव्हा तर ते मग धावत आले माझ्याकडे. म्हणाले, "काय करणार आहेस?" म्हणलं, "काहीच ऑप्शन नाही. सरळ स्ट्रेट टाकणार आहे मी. मारणार आहे मी." म्हणाले, "ठोक." यॉर्कर मारला, हॅट्रिक झाली आणि मॅच सुद्धा जिंकलो आम्ही तिथे. तो तर इतिहास रचला होता. एकदा मी ऐकलंय खूप नाराज झाले होते धोनी जेव्हा ते मॅक्युलमला तुम्ही बाउन्सर टाकला होता.
हो, थोडंसं म्हणजे असं नाराज नव्हते, परंतु थोडे रागावले होते. थोडं ॲक्चुअली ते विराटकडनं 14 रनवर कॅच सुटला आणि मग 300च्या वर रन बनवले त्यांनी. त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी कदाचित 2 दिवस आम्ही फील्डिंग करताना झालं होतं. एका चांगल्या बॉलवर त्याने शॉट मारला. लंचचा लास्ट बॉल होता, लंच होणार होता. तेव्हा मी बाउन्सर मारला आणि तो माहीभाईच्या वरूनच निघून गेला. चौकार गेला तिथे. तर लंच झाला, आम्ही सोबत चाललो होतो. म्हणाले, "तू हे काय केलंस?" मी म्हणालो, "यार सुटला तो कॅच." म्हणाला, "अच्छा मला शिकवतोस?" म्हणाले, "नाही." खूप आले असे शिकवणारे. तर ती रिएक्शन सगळ्यात हार्ड होती माझ्यासाठी त्यांची आजपर्यंत लाईफमध्ये. बरेचसे लोक जे क्रिकेट तुमच्याबरोबर खेळतात ते म्हणतात, की मोहम्मद शमी आणि महेंद्रसिंग धोनी यांचं रिलेशन असं आहे जसं एका वडील आणि मुलाचं असतं. हो बघा त्यांनी कायम चांगलं गाईडन्स दिलं आहे. गोष्टी म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. कंडिशन कशा आहेत? काय करू शकतो? एका सीनियर प्लेयरचा एक जो रोल असतो, तो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडला आणि तुम्ही स्क्रीनवर सुद्धा नेहमी बघता, की कसे प्लेयर्सला चालवतात सोबत, कसे गेम चालवतात. ते खूप गरजेचं असतं एका प्लेयरमध्ये आणि जेव्हा लीडर असतो, त्यांच्याशी जर तुम्ही बोलाल तर एक वेगळ्याच वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स मिळतो त्यांच्यामुळे. यांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. तर तुम्ही दुसऱ्या कोणाशी बोलाल तर त्यांची पद्धत थोडीशी वेगळी असते. आता मिस करता तुम्ही फील्डमध्ये धोनीला? मिस तिथे तुम्ही कायम करता जेव्हा तुमचे बेस्ट मोमेंट असतात तेव्हा जेव्हा तुम्ही चांगले टुर्नामेंट खेळलेले असता, तेव्हा तुम्ही नेहमी मिस करता, की असं नाही की आम्ही मिस नाही करत. कारण नेहमीच कुठे ना कुठे आजसुद्धा आम्ही जेव्हा घरी बसतो तेव्हा गप्पा मारतो, मॅचची बोलणी चाललेली असतात. तेव्हा कुठे ना कुठेतरी माझे जितके साथी आहेत त्यांचा उल्लेख होत असतो. मग धोनीबरोबर कुठले तुमचे बेस्ट मोमेंट आहेत जे तुम्हाला आठवतात? जेव्हा तुम्ही गेममध्ये असता, तेव्हा ते इतकं कामनेस आणतात तुमच्यामध्ये, की तुम्हाला जो प्लॅन आहे तोच दिसतो केवळ. ती सगळ्यात चांगली गोष्ट वाटायची मला आणि नेहमी जेव्हा तुम्ही ऑफ द ट्रॅक होता त्यावेळेस चुकीच्या लाईनवर बॉल टाकता, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल ते धावत जातात नेहमी आणि केवळ तेच रिमाइंड करून देतात, की आपलं बोलणं झालं होतं, की हे झालं होतं. आता हे चुकीचं आहे. जर चेंज करायचं असेल तर मला सांग. इतकंच बोलायचंय. ती गोष्ट सगळ्यात आवडते मला त्यांची. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो? असं ऐकायला मिळालंय की तुम्हाला नॉन-व्हेज खूपच प्रमाणात आवडतं? आणि तुम्ही स्वतः बनवता सुद्धा? आणि खाता सुद्धा. काय हे खरं आहे? राहिला प्रश्न नॉन-व्हेजचा तर त्यात मला काही अडचण नाहीये. ना मला काही लाज वाटते याच्यामध्ये. जग नॉन-व्हेज खातं. मी सुद्धा खातो. आणि असं नाही की मी व्हेज खात नाही. खातो मी व्हेज पण माझी इमेज तशी बनवली लोकांनी. असं बोलून-बोलून चेष्टेमध्ये बोलून-बोलून इतकं हाइप दिलं आहे की असं वाटतं की मी बिर्याणी आणि कबाबवरच बसलेलो आहे. परंतु मी व्हेजसुद्धा खातो आणि असं नाहीये की नाही बघा, रोहित शर्मा म्हणतात, की मला शमी म्हणाला, की जर स्पीड पकडायची असेल, जर स्ट्राँग बनायचं असेल, तर लाल मांस खा. बघा, मी मुस्लिम फॅमिलीमध्ये जन्माला आलो आहे. तर नॉन-व्हेज तर साहजिकच आहे, की तुम्हाला ते मिळेलच आणि ही तर खूपच कॉमन गोष्ट आहे खरं तर. तर मी कोणाला फोर्स नाही करत. जर तुम्हाला खायचं तर खा. जर नसेल खायचं तर तुमच्यासाठी इनफ असेल तर व्हेजचं व्हेज खा. तुमचं मन असेल व्हेज खायचं तर व्हेज खा. तर नॉन-व्हेज खायचं तर नॉन-व्हेज खा. हां, एक गोष्टीची गॅरंटी आहे. जर तुम्हाला नॉन-व्हेज आवडत असेल तर मी प्रोव्हाईड चांगलं करू शकतो. रवी शास्त्री सांगतात, की जेव्हा ते कोच होते, मॅच चालू होती लंच टाईममध्ये त्यांनी तुमची प्लेट बघितली बिर्याणीने भरलेली. तेव्हा ते कॉमेंट करून गेले होते, तुम्ही रागामध्ये प्लेट फेकली होती. हो, 2018 ची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही साऊथ आफ्रिकाची लास्टवाली मॅच जिंकली तेव्हाची गोष्ट आहे ही. तर आता लंच माझी काही चूक आहे त्यामध्ये, की मला हे जाणून घ्यायचं होतं, की त्यांच्याकडनं, की बाबा तुम्ही बिर्याणी मागवली आहे. तुमच्या मॅनेजरने बिर्याणी लंचमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तर मी काय खाणार आहे? खाईन तर बिर्याणीच ना. जर खाण्यासाठी बिर्याणी ठेवली तर बिर्याणीच खाईन ना. तर एकतर आम्ही फील्डिंग केली होती. पहिल्या दिवशी आम्ही फील्डिंग केली होती. दुसऱ्या दिवशी लास्ट दिवस होता, तर आम्ही फील्डिंग करणार होतो. एक सेशन आम्ही फील्डिंग करून आलो. गरम होतो एकदम. तर मी म्हणालो, "यार लवकर खाऊन घेतो." मग आणि थोडासा आईस बाथ घेईन, त्याच्यानंतर मी ग्राउंडवर जाईन. तर आता मी लवकर खाण्याच्या नादामध्ये त्यावेळेस रविभाई पण तिथे एंटर झाले. तर त्यांना वाटलं, की मी खूप अधीरपणे खात आहे याला काही मॅचची पडलेली नाहीये. तर
तो सीन तिथे झाला, तर म्हणाले, की "याला फक्त बिर्याणी खाऊ घालायला, बाकी काही फरक पडत नाहीये." मी म्हणालो, "यार काय आहे हे?" बिर्याणी फेकली नव्हती मी, ते प्लेटला टेबलच्या बाजूला पुश केलं आणि मी उभा राहिलो. जाऊन आईस बाथ घेतला, मी तयार झालो. ग्राउंडवर निघून गेलो. मग 1-2 जण आले होते माझ्याशी बोलण्यासाठी. मी म्हणालो, "माझ्याशी बोलू नका. मी आता त्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये नाही आहे, की मी कोणाशी बोलेन. मग मी मॅच खेळेल, नंतर मग बोलूयात." म्हणाले, "जेवण तर करून घे जाण्याच्या आधी." मी म्हणालो, "नाही, नाही खायचं मला आता." त्याच्यानंतर गेलो. मला वाटतं 6-7 मध्ये गेम संपवला आणि परत आलो. मग बिर्याणी खायला लागलो. रवी शास्त्री असं म्हणाले, की याचा राग असाच राहू देत म्हणजे फील्डमध्ये राग काढेल तो. होतं असं कधी-कधी. हे हे वर्क होतं. जर तुम्हाला तुमच्या साथीला, तुमच्या टीममेट्सला जर तुम्हाला पंप करायचं असेल, तर कुठले ना कुठले पॉइंट्स असतात त्यांच्याकडे, की हो, काही ना काही नवीन बाहेर येतं. आता त्यावेळेचे जसं फिगर्स आहेत 12.3 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स तुम्ही घेतले होते. हो, ती 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 मॅच आम्ही लोकांना एकाच सेशमध्ये, पुढच्या सेशनमध्ये आम्ही संपवली होती. मग बिर्याणी खाल्ली होती. आणि हीच गोष्ट अश्विनसुद्धा मानतो. जसं जर त्या गोष्टी होत असतात, अश्विनचं काय की तमिळमध्ये बोलतो, जर मला काही समजत नाही. मी आन्सर देतो त्याला बरोबर ते. मला नाही खरंच काही समजत नाही काय ते काय म्हणाला तो. परंतु जो माझा रिप्लाय निघतो तो बरोबर असतो ऑलमोस्ट. तेच असतं माझं उत्तर. त्याला वाटतं की ह्यामुळे याला विकेट मिळतात. असंच बोलेन मी याच्याशी. मग ही गोष्ट खरी आहे का, की जर शम्मीच्या आत आग लावायची असेल, तर बिर्याणी, मटण, चिकन खाऊ घाला त्याला? सर आवडतं खाऊ शकतो. आणखीन एक्स्ट्रा पॉवर लागेल ना, तर याच्यात काय अडचण आहे? सर माझा प्रश्न हा आहे, की तुम्हाला क्रिकेट टीममध्ये सगळ्यात फनी कोण वाटतं? चहलच्या बाबतीत बोलू शकता. कारण जशी त्याची बॉडी आहे, तो भानगडी त्याच्यापेक्षा मोठ्या करतो. आता विचार करा, जर चहल माझ्यासमोर असेल, एक्झाम्पल, मी शांत बसलो आहे आणि तो माझ्या कानात म्हणला, की "ए तू ये कोपऱ्यात धुतो मी तुला ये." तर मग कसं फील होईल तुम्हाला? म्हणजे चहल मला जर म्हणेल, की "मी तुमची धुलाई करेन, तुम्हाला मी चावून पळून जाईन." अशा गोष्टी तो करत असतो. तर सगळ्यात फनी तोच आहे. मी मुद्दाम म्हणत असतो, की जोरात जर तुझा हात पकडला ना, तर तुटेल तुझा बघ. शिखर धवन सुद्धा खूप खोड्या काढतात. त्यांचं ते नेचरच आहे. शिखर नेहमी, तो जो पंजाबीवाला मूड असतो ना एकदम, तो कायम ऑन असतो त्याचा. गाणं गात असतो, नेहमी डान्स करत असतो. त्याला तसं आवडतं थोडं वातावरण ठेवणं. तर तो डिफरंट टाइपच्या मूडमध्ये असतो एकदम. सर मी सुरुवातीपासूनच तुम्हाला माझा आयडॉल मानतो. थँक यू. मला तुम्हाला विचारायचं आहे, की जसं आम्ही तुम्हाला आयडॉल मानतो, तुम्हाला तुम्हाला बघून खूप काही शिकतो, तुम्हाला बघून. तर मला हे विचारायचं आहे, की तुम्ही कुणाला आयडॉल मानता सुरुवातीपासून? स्किल वाईज जर तुम्ही बघितलं तर डेल स्टेन माझ्या माझ्या कॅटेगरीत यायचे. हाईटसुद्धा काही इतकी जास्त नव्हती. पेससुद्धा तितकं काही जास्त नव्हतं. ऑलमोस्ट माझ्या जवळपासच होते ते. तर मला सिमिलॅरिटीमध्ये तर तेच आवडायचे. पण शिकण्याचं जर जसं बोललं तर आपलं वसीम अक्रम यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. झहीर भाईकडनं खूप शिकायला मिळालं. आशिष नेहराकडनं खूप शिकायला मिळालं. रोल मॉडेल कायम असा असला पाहिजे, जो तुमच्या लेव्हलमध्ये असला पाहिजे. माझे तर डेल स्टेन होते बाबा. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मोहम्मद शमींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. मी कधी लाजत नाही या गोष्टीमध्ये. जर तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर समोर सांगा, की "बाबा नाही येत आहे." ठीक आहे, हिंदीमध्ये बोला. आम्ही असं पाकिस्तानसारखं तर नाही होत ना, की वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार क्रिकेटर मोहम्मद शमी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्यावर आरोप आहे की हे खूप आळशी आहे. हा आरोप शमी माझा नाहीये, विराट कोहलीचा आहे. विराट कोहली म्हणतात की आमच्या इथे जर सगळ्यात जास्त आळशी कुणी असेल तर तो मोहम्मद शमी आहे. मसाज करण्यासाठी काकांच्या रूममध्ये जातो तर 3-3 तास तिथे झोपून राहतो. आता टेस्ट मॅच खेळत असतो, तर बॉडी टायर्ड होतच असते. आणि कदाचित असं झालं असेल, की बहुतेक त्याचा मसाज माझ्यानंतर असेल. मसाज करताना माझा डोळा लागला असेल तर माहीत नाही मला. बट यार,
लेझीचा टॅग मिळाला आहे. मला वाईट तर नाही वाटत आहे. बट बट का लागला असा मी विचार करतो. सगळ्यात टफेस्ट जॉब माझ्याकडे आहे. सगळ्यात जास्त मी धावतो. जर एखादी सिच्युएशन आली तर फास्ट बॉलरला बोलावलं जातं. जर ऑफ द फील्ड जर तुम्ही बघता, तर तिथे माणूस रिलॅक्स होत असेल, तर काय हरकत आहे ना यार. बट ठीक आहे. तो तुम्हाला लेझी नाही, लाला म्हणतो. याचा सुद्धा अर्थ मला आजपर्यंत माहीत नाही पडलाय, की माझं पोट मोठं नाहीये. मी ज्वेलरीचं काम करत नाहीये. आणखीन कुठलं काही लाला असतात, त्यांना 2-3 प्रकारचे लाला असतात. तर मला नाही कळलं, की हे लाला नाव कसं पडलं. बट दिलं त्याने आहे. या विराटच्याच गोष्टी आहेत सगळ्यात लेझी म्हणणं किंवा मग लाला म्हणणं. कारण कारण की जेव्हा तुम्ही इंडियन टीममध्ये येता, तेव्हा कुठल्या ना कुठल्या नावानं नक्कीच दिलं जातं. तुमच्या नावापेक्षा थोडं हटके असतं ते. आणि विराटचं तुमच्यावर काही विशेष प्रेम आहे. मी पाहिलं की कॉमेंटेटर तुम्हाला इंग्रजीमध्ये विचारत होता, फॉरेनर होता. तुम्ही इंग्रजीमध्ये उत्तरं देत होतात, तर ते बरोबरच चतुराईने हसत होते. बोलून टाकलं तोडकं-मोडकं जेवढं आठवत होतं तेवढं. हो, मी घेऊन गेलो होतो. न्यूझीलंडची गोष्ट आहे. मॅन ऑफ द सीरीजसाठी इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. तर मी घेऊन गेलो म्हणालो, "बाबा चल." तर मला माहीत नव्हतं ते. त्याचा ॲक्सेंट थोडा वेगळा असतो. जर जेवढं कळलं त्याने विचारलं इकडचं मी काहीतरी भलतंच बोललो, तर "चल भावा." घेऊन गेलो त्याला मग. त्याने विचारलं तर सिंपल होतं. तर मी प्रयत्न करत होतो उत्तर देण्याचा. तर नंतर जेव्हा संपलं तेव्हा म्हणाला, "मला कशाला घेऊन गेला?" मी म्हणालो, "चल." पण तो कॉमेंटेटर हिंदीमध्ये तुम्हाला म्हणाला होता, की चांगलं इंग्रजी सर बोललात. ट्राय करतो, बट हेच की मी लाजत नाही ह्या गोष्टीमध्ये. जर तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल, तर समोरच्याला सांगून टाका येत नाहीये. ठीक आहे, हिंदीमध्ये बोला. आता असं पाकिस्तानसारखं नाहीत ना, की आता जमत नाही तरी, इंग्रजी येत नाही तरी पण बोलतच असतात ते. ते माझ्याकडनं नाही होणार. हो, त्याची तर खूप चेष्टा उडवली जाते, कारण बाबर खूप आझम जास्त काय होती. बोलतात समजतच नाही. त्यामध्ये खूप जास्त चेष्टा उडते तुमची. इव्हन तुम्हाला हे माहीत आहे, की तुम्ही हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहात, इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहात, तर समोरून सांगा तसं, की मी इथे कम्फर्टेबल आहे. मी ह्याच भाषेमध्ये बोलणार आहे. तर मला वाटत नाही, की प्रत्येक जागी काही लाजण्यासारखी गोष्ट आहे, की तुम्हाला कमीपणा दाखवण्यासारखी गोष्ट आहे. काही हरकत नाहीये. सगळे आपापले आणि तुम्ही डेब्यू केला होता जेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये गेला होता, तेव्हा तुम्हाला भाषण देण्यासाठी स्पीच द्यायला सांगितलं होतं त्यांनी. अरे, ते तर खूपच डेंजर होतं. कारण की जितके काही स्टार्स होते, सगळे समोर असे बसले होते आणि युवीपाने मला चेअरवर उभं केलं होतं. इंग्रजी येत नाहीये, सगळ्यांची भाषा बोलू शकत नाहीये आणि सगळ्यात मोठी गोष्ट असं जेव्हा बघत होते, की तेव्हा सगळे चेहरे असे होते ना, की टीव्हीवरच बघितलं होतं. तर मॅचच्या आधी जेव्हा मीटिंग होते, तेव्हा आम्हाला स्पीच द्यावं लागतं. तर तुम्हाला तुमच्याबद्दल सांगावं लागतं. मी उभा राहिलो, म्हणालो, "बाबा हिंदीमध्ये बोललो तर चालेल का?" ते म्हणाले, "हो, चालेल." 4 ओळी कशातरी तोंडातून निघाल्या. कारण सगळ्यांच्या समोर तोंड उघडतच नव्हतं माझं. कसं तरी आपलं इंट्रोडक्शन दिलं. म्हणालो, "भावांनो, तुमच्याकडनं जितकं होऊ शकेल तितकं शिकण्याचा प्रयत्न करेन. बाकी त्याच्या हातात आहे सगळं." बाकी काहीच बोलू शकलो नाही मी तेव्हा. परंतु एक मोमेंट आहे, विराटला घेऊन तुमच्याबद्दल जे कायम लोक बघतात, त्याची आठवण काढतात. जेव्हा वर्ल्ड कप जिंकलो, तुमची आई आली तेव्हा त्यांचे पाया पडले ते विराट कोहली पुढे जाऊन. हो. ॲक्चुअली मी खूप दिवसांपासून विराटचं आणि जेव्हा मी बोलायचो आईशी तेव्हा विराट कधी-कधी यायचा. असं विचारायचं, की "कोण आहे?" तर आई आहे. तर आईला नमस्कार सांग म्हणून माझ्याकडनं. खायला नाही पाठवलं असं म्हणून निघून जायचा तो. स्पीकरवर फोन होता. मी आईशी बोलत होतो, जेवत होतो. म्हणाले, "एकाला पाठवलं, दुसऱ्याला नाही पाठवलं." तर असं म्हणून बोलायचा वगैरे. तर आई कधी भेटलीच नव्हती त्याला प्रत्यक्षात. कारण माझी फॅमिली खूप रेअरली मॅचेससाठी जाते. मॅच बघण्यासाठी तर तर मला वाटतं, की 7-8 वर्षानंतर ती पहिली मॅच बघायला आली होती ती. आमंत्रण द्यावं लागतं ते, "हो बाबांनो या बघायला." आपलीच मॅच आहे तर. ती चॅम्पियन्स ट्रॉफीची गोष्ट आहे. तर आई आली होती तिथे. तर आई ग्राउंडवर बोलावलं आईला. तर मग मी गेलो होतो. म्हणालो, "आई आली आहे." तर लगेच आला. तर तो फोटो तिथला आहे. आणि आणखी एक तुमचे मित्र आहेत इशांत शर्मा.
ईशांत असं म्हणतात की शमी मोहम्मदला जर रिकव्हरी करायची असेल इंजुरीमधून, त्याला पबजी खेळू द्यात, त्याला मटण खाऊ द्या, नल्ली निहारी खाऊ द्या आणि झोपू द्या. सेम डिपार्टमेंटचा जॉब आहे आमचा, परंतु तरीसुद्धा अशा गोष्टी बोलतो तो. पण आमचं जे बॉन्डिंग आहे ते एक वेगळ्या लेव्हलचं आहे. मी, ईशांत किंवा भुवनेश्वर, उमेश, मोहित आम्ही सगळे फास्ट बॉलर जे आहोत ना, ते एका वेगळ्या लेव्हलच्या बसमध्ये सुद्धा मागे बसतो आणि येणाऱ्या माणसाची इतकी हिंमत नाहीये, कोचची सुद्धा नाही, की मागे येऊन बोलेल आमच्याशी. इतके सज्जन आहोत आम्ही. आपापसात जेव्हा बोलत असतो तेव्हा. तर हे हे बॉन्डिंग आम्हाला वाटतं, की मी लाईफमध्ये कधीच विसरू शकत नाहीये. जे आम्हा सर्वांचं एकमेकांसाठीचं जे प्रेम, एकमेकांसाठी ते भांडण, त्या गोष्टी ज्या बोलतो एकमेकांसाठी तुम्ही ऐकलं तर भांडणच होईल. अशा गोष्टी आम्ही लोकं उलट-सुलट बोलत असतो एकमेकांना. पण ते जे प्रेम, ती जी आपुलकी आहे, ती मी कायम मिस करतो ती गोष्ट. ईशानचा एक व्हिडिओ मी बघितला ज्यामध्ये ते तुमच्या बोलण्याच्या पद्धतीची नक्कल करतायत. आता बोलतोय तुमच्यासमोर बघा मी कसा बोलतोय ते. मी असाच आहे. मला चेंज नाही व्हायचं आणि. तर आणि आणि जर आणि जसं ईशांत बोलला तसं हो रिकव्हरीसाठी यार तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला बेस्ट जेवण मिळावं, झोप मिळावी, तुम्हाला रिकव्हरी मोडसाठी आणि प्रत्येकाला कोणता ना कोणता गेम आवडतच असतो ना, त्यात माझी काय चूक आहे ना? शमी 2015चा वर्ल्ड कप हे खरं आहे का की तुम्हाला दुखापत झाली होती, इंजुरी होती, सीरियस इंजुरी होती, तुम्हाला खेळायला नको होतं, परंतु तुम्ही इंजेक्शन लावून खेळत होतात? हे आमचं ओपन डिस्कशन फिजिओ आणि माही भाईबरोबर झालं होतं. सिच्युएशन जी सगळ्यांना माहीत होती, कंडिशन काय आहे ती सगळ्यांना माहीत होती. कारण माझं कार्टिलेजचं ऑपरेशन झालं होतं. गुडघ्याचं हाड जे जॉइंट असतं त्याचं तिथे तिथे क्रॅक आला होता. तर टेस्ट सीरीजनंतर परत येणार होतो. 4.5 महिने आम्ही लोकं ऑस्ट्रेलियामध्ये होतो. तर ओपनली डिस्कशन झालं, की बाबा ईशांतला पायाला दुखापत झाली होती, तो नाही खेळू शकत आहे. तर एका माणसाला तर थांबावंच लागणार आहे. तर मी डॉक्टरांना हेच विचारलं, की "यार मी खेळू तर शकतो ना, परंतु मला हे सांगा, की ह्या गुडघ्यामुळे मध्येच सोडावी नाही लागणार ना मॅच?" कारण की मी कधीही जेव्हा मी गेम खेळतो, तेव्हा मला कायम ही एश्युरिटी हवी असते, की मी मध्येच नाही सोडणार. माझ्या जागी दुसरा कोणी यावा आणि मॅच हारली जावी. ते मी देशासाठी नाही करू शकत. तर हे ओपनली सांगितलं गेलं होतं, की डॉक्टरांनी कॉन्फिडन्स दिला मला पूर्ण, की हा गुडघा तुम्हाला मध्ये नाही सोडणार. असं म्हणतात ना, की थोडंसं पुढे-मागे होऊ शकतं किंवा कमी-जास्त होऊ शकतं. तर ते थोडं पुढे-मागे होऊ शकतं. खूप जास्त काही होणार नाहीये. मग म्हणालो, की ठीक आहे मग मी पेन किलर खाऊन खेळेन. पण पण त्या मॅचच्या आधी मी प्रॅक्टिस मॅचनंतर सिच्युएशन इतकी खराब झाली, की आम्ही मागे बघितलं तर आम्हाला असा कुठला बॉलर दिसत नव्हता जो वर्ल्ड कप खेळला असेल त्यावेळी. तो ऑप्शन नव्हता आमच्याकडे आणि जे 4 महिन्यापासून खेळत होते, ज्यांना कंडिशन माहीत होत्या, त्यातला एक तर आधीच गेला होता, एक मोडलेला होता. तर मी 7च्या 7 गेम औषधं घेऊन आणि त्या पेनमध्येच खेळलो 2015चा वर्ल्ड कप, की जो माझ्या थाईचा साइज आहे तो माझ्या गुडघ्याइतका झाला होता आणि माझ्या काफला मॅच करत होता. लाइक 50 एम-एलच्या आसपास फ्लुइड निघायचं माझ्या प्रत्येक मॅचमध्ये. तर मी मॅच खेळायचो, बस हॉटेलला जायची आणि मी माझ्या कारने हॉस्पिटलला जायचो. इंजेक्शन्स लावली जायची मला, हॉटेलला यायचो, 3 दिवस आराम करायचो, 4थ्या दिवशी ग्राउंडला जायचो, परत 5व्या दिवशी मॅच. हे माझं संपूर्ण शेड्यूल होतं. आणि हीच अशीच अवस्था जेव्हा पुढचा वर्ल्ड कप झाला? सर, आधीच मी याने त्रासलेलो होतो, की 4 एमएमचा पीस यातून तुटून बाहेरच निघाला नव्हता. मसलमध्ये माहीत नाही कुठेतरी अडकला होता. तर तो तिथून निघाला होता. हा नीट करून आलो. पुढच्या वर्ल्ड कपमध्ये आता याचं नवीन काहीतरी आलं. बट 2023च्या वर्ल्ड कपमध्ये त्या अल्लाची मेहरबानी असेल, की
जसं माणसाची इच्छा असते ना, की लाईफमध्ये माझ्यावर असं व्हावं या प्रोफेशनमध्ये, जसं माझी इच्छा होती, की बॉलने माझं म्हणणं ऐकावं किंवा माझ्या पद्धतीने बॉल पडावा. ते त्या वर्ल्ड कपमध्ये बॉल तसा पडत होता जशी माझी इच्छा होती. का? कारण तो जर मी विचार केला एकदम फ्लॅट विकेटमध्ये जिथे बॉल हलत सुद्धा नाहीये आणि तिथे मी विचार करत होतो ना, की हा बॉल हलेल, आत जाईल, बाहेर जाईल, तर तो तिथे जात होता. बरोबर जे मला हवं होतं ते बरोबर होत होतं तिथे. पण सेम सिच्युएशन होती. डे 1 पासून पेनमध्ये खेळणं, नमनेस इंजेक्शन घेणं. कारण मी जो फॉर्म चालू आहे, जो वर्ल्ड कपसारखं तुमचं ड्रीम असतं, तुमची इच्छा असते. माझं तर नशीब आहे, की मी कंट्रीसाठी इतके सगळे वर्ल्ड कप खेळलो आहे. बट आपलं ड्रीम असतं ना, की आपण कंट्रीसाठी काहीतरी एक छोटंसं कॉन्ट्रिब्युशन करावं किंवा आम्ही वर्ल्ड कप खेळावा. तर ते फिलिंग मला मध्ये सोडायचं नव्हतं. मला माहीत होतं, की मला मला हे कुठे ना कुठे यार वर्ल्ड कपसारखी गोष्ट आम्ही ते जिंकून द्यावं कंट्रीसाठी. ती बेस्ट फिलिंग असेल हे तर मी बघेन नंतर. परंतु काय करणार? जर वेदनेमध्ये, पेनमध्ये इंजेक्शन लावून इतकी खतरनाक बॉलिंग करू शकता, तर ठीक असतं, तर काय केलं असतं तुम्ही? सर ही जी मॅच्युरिटी आहे याची लेव्हल जर माझ्याकडे तर ज्यावेळी असती तर नो आयडिया. हे मला सुद्धा माहीत नाही की काय झालं असतं. बट मला वाटतं की मी आत्तापेक्षा जास्त वेगवान तेव्हा होतो जेव्हा मी इंडिया खेळायला आलो होतो. म्हणजे स्पीड जास्त होती त्यावेळी. बट ते स्किल नव्हतं ना. तो अवेअरनेस नव्हता. तो स्मार्टनेस नव्हता, की हा बॉल बरोबर कसं केलं पाहिजे. कारण आता मग फिरून तिकडेच गोष्ट येते, की मी गावीच पोहोचतो. कारण तिथे नाहीये काही स्किल शिकवणारा नाहीये. तिथे कुठल्या अशा गोष्टी प्रोव्हाइडेड नाहीये, की तुम्ही स्किल प्युअर करू शकता. इव्हन कोचसुद्धा नाहीयेत. तर मग तुम्ही काय शिकणार? तुम्ही बघून शिकता ना. तुम्ही शिकता कुठे? वसीम अक्रम तुम्हाला म्हणाले, की तुमचा रनअप थोडा लहान करा. तुमची हाईट जास्त नाहीये, नंतर अवघड होईल. तुम्ही त्यांचं म्हणणं कुठे ऐकलं? मी त्यांना विचारलं होतं, की तुमच्या छोट्याशा रनअपमध्ये कशा करता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी? म्हणतात, की एक लेव्हल नंतर ना, आपल्याला लहान करावा लागतो रनअप. तर मला ते लॉजिक समजलं नाही. म्हणजे असू शकतं, की ते वर्क करतं, म्हणजे त्यांच्यासाठी वर्क केलं असेल, त्यांच्या स्किलवर सूट झालं असेल. पण माझा रनअप कधी ना पहिल्या दिवशी लहान होता, ना आज लहान आहे. मी नेहमीच सेम रनअपने धावतो. सेम डिस्टन्स आहे माझ्याकडे. इव्हन आज जास्त फोर्स लावतो मी धावताना आणि जास्त कम्फर्टेबल फील करतो आज मी. इंजुरीच्या आधी जो रनअप होता माझा आणि आजचा रनअप आहे त्यामध्ये खूपच फरक आणि खूप कम्फर्टेबल आहे मी. त्यामुळे मी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही कारण की ह्या गोष्टी सूट नव्हत्या करत मला. तुम्ही तर डॉक्टरांचं म्हणणं सुद्धा नाही ऐकलं. डॉक्टर म्हणाले होते, की ऑपरेशनच्या नंतर बॉलिंग तर सोडा, चालणं सुद्धा अवघड होईल. हो, ही या पायाची गोष्ट आहे. आता 23च्या वर्ल्ड कपनंतर खूप प्रेमाने गेलो होतो मी तिथे यार, की होऊ शकतं की हा तुटला नसेल, काही झालं नसेल. पण तुटल्याबरोबर गळाला सुद्धा होता तो आतून. तर ते म्हणाले, "एक काम करूया, आधी ऑपरेशन नको करूया, आधी हे इंजेक्ट करून बघूया. जर याने काही झालं तर" कारण कधी-कधी काय होते की मसल आपापसात जोडल्या जातात. तर कुठलं तरी इंजेक्शन लावल्याने ते मोकळ्या होतात. तरीसुद्धा नाही झालं तर म्हणाले, "ऑपरेशन करावं लागणार आता. संपवून टाका आता." कारण की इतकं नाही टाळू शकत मी पेन. कारण सकाळी मी उठल्यानंतर जर मी बाथरूमला नाही जाऊ शकत काही अंतरावर, तर मग मला ऑपरेशन हा एकच ऑप्शन होता ना. त्यानंतर ते जेव्हा म्हणाले, की "हो." मी म्हणालो, "किती वेळ आहे?" तर म्हणाले, "1 किंवा दीड तास लागेल तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही शिफ्ट होऊन जाल." म्हटलं, "ठीक आहे." तर ते थोडंसं तसं होतं, की कारण स्पोर्ट्सचे जितके काही प्लेयर्स आहेत ना, त्यांच्यावर राहतात. तर ते इथे इंजेक्शन लावतात. तर तो म्हणाला, "तुम्हाला 30 सेकंड्समध्ये झोप येईल." तर इथे इंजेक्शन लावलं तेव्हा थंड लागलं मला जरासं. तर मी म्हणणार होतो, की मरता-मरता 1 मिनिटं तर घेऊनच जाईल ना. 3च मोजू शकता मी. मग संपलं. म्हटलं यार 3 मध्ये तर जर मी 3 सेकंदाच्या आत मी बेशुद्ध, तर त्याने ऑपरेशन नंतर मला शुद्ध आली,
तर थोडंसं अंधुक-अंधुक दिसायला लागलं होतं थोडंसं. तर म्हणाले, "मीच डॉक्टर आहे, ओळखलं?" म्हटलं, "यार." म्हणाला, "एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. किती दिवसांमध्ये मी ग्राउंडवर उतरू शकेन?" त्यांनी माझं तोंड बघितलं, पाय बघितला. म्हटले, "तुम्हाला वाटतं की तुम्ही खेळू शकाल?" मी तर म्हणतो, "तुम्ही चाला आधी, हीच मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी." मी म्हटलं, "ऑपरेशन तुम्हीच केलंय ना? दुसरं कोणी तर नव्हतं ना?" म्हटले, "नाही." मी म्हटलं, "मी खेळणार." ते म्हणाले, की "आतापर्यंत ऑपरेशनमध्ये असं कधीच नाही झालंय. खूप कमी लोकं असे आहेत जे ग्राउंडवर उतरू शकलेत." खेळण्याबद्दल तर नाही बोलले, ग्राउंडवर उतरण्याबद्दल बोलत होते. आणि म्हणाले ते म्हणाले, की "हो, जर तुम्ही ग्राउंडवर मॅच खेळलात ह्या इंजुरीनंतर कव्हर केल्यानंतर तर मी तुम्हाला भेटायला इंडियामध्ये येईन." मी मॅच खेळलो आणि तो मला भेटायला आला. बट तुमचा हा कॉन्फिडन्स आहे, की तुमचे हे गट्स आहेत. जर आणि हे जे तुमच्यामध्ये जर हिंमत करोडो लोक आहेत त्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. सर, हे सगळ्यात आधी माझ्यासाठी किंवा कोणासाठी सुद्धा जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये किंवा कुठेही तुम्ही देशासाठी काहीतरी करता, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा क्राउडचा, तुमच्या सपोर्टचा ते आम्हा सगळ्यांना पंप अप करत असतं. ते खूप गरजेचं असतं आमच्यासाठी. 1-2 प्रश्न घेऊ शकतो? आम्हा सगळ्यांना माहिती आहे, की तुम्ही तुमच्या इंजुरीमधून खूप काळापासून रिकव्हर करताय. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, की तुम्ही आता पुन्हा खेळण्यासाठी तयार आहात की नाही? यार, मी दुलीप ट्रॉफी खेळून आलोय. अजून काय हवंय माझ्याकडनं? बट जिथे प्रश्न इंजुरीचा आहे, तर तुम्हाला खूपच पॅशनेट असावं लागतं. जर तुम्हाला परत ग्राउंडवर यायचं असेल, कारण की जेव्हा कार्टिलेज झालं किंवा ॲटलेस ऑपरेशन होतं, तेव्हा या खूप सीरियस इंजुरीज आहेत. तर तुम्हाला खूप फोकस, पेशन्स तुम्हाला स्ट्राँग असण्याची गरज असते. आणि बाकीसुद्धा माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स आणि माझ्यासोबत जे क्रिकेट खेळतात, ते चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी कंप्लीट करतात. आता बघा, जी गोष्ट शमीने तुम्हाला नाही सांगितली ती मी तुम्हाला सांगतो. यावेळी मोहम्मद शमीचा फिटनेस त्यांच्या लाईफचा बेस्ट फिटनेस आहे. त्यांचा बॉडी फॅट लोवेस्ट आहे. आणि हा खूप दिवसांपासून मेहनत करून बनवली आहे, तरी लपवून ठेवला यांनी. लूज घालून आलो यासाठीच. काय पुढच्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा शमीची जादू आपल्याला बघायला मिळेल? हे बघा, मी करायला तयार आहे, पण मला त्यांनी घेतलं पाहिजे ना. पण होपफुली की माझं सुद्धा कायम असंच आहे, की आता जितकं काही माझं क्रिकेट करियर आहे आणि जितके काही गोल्स आहेत पुढे, ते मी विदाऊट इंजरी खेळावे. प्रयत्न तर तोच आहे. आणि राहिला प्रश्न वर्ल्ड कपचा, तर प्रयत्न नक्कीच संपूर्ण करेल, की नशिबात असेल तर नक्कीच. आणि बाकी तर इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मोहम्मद शमींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. माझ्यावर तर आरोप लागलेच आहेत. मला वाटतं, की मागच्या 6-7 वर्षांमध्ये तर क्वचितच इतके एखाद्या टेररिस्टवर लागले असतील, जितके माझ्यावर लागले आहेत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण प्रश्न विचारत आहोत, खटला चालवत आहोत मोहम्मद शमींवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्यावर आरोप आहे की यांनी आयुष्याला व्यवस्थितपणे हाताळलं नाही. शमी, तुम्ही भारताच्या क्रिकेटची शान आहात. करोडो लोक तुमच्यावर प्रेम करतात. इथे तुम्ही बघू शकता की किती वेडे आहेत तुमच्यासाठी लोक. परंतु आपल्या करिअरच्या पीकवर 2018 मध्ये तुम्ही कोच रवी शास्त्रींकडे गेलात आणि तुम्ही म्हणालात की मला क्रिकेट सोडायचंय. बंगलोर एन-सी-एची गोष्ट आहे. त्यावेळी 2015 ची इंजुरी झाली होती, तर त्याचा थोडासा अप एंड डाउन इश्यू चालू होता. माझ्यासमोर एक सिच्युएशन होती, की मी 2 किलोमीटर धावू शकत नव्हतो. हा वॉर्म होत होता, यामध्ये स्वेलिंग होत होती. ट्रेनिंगसाठी डॉक्टरने मनाई केली होती. म्हणाले, "जास्त ट्रेनिंग करू नका. जर जसं यो-योमध्ये असतं फिटनेस टेस्ट, की तुम्ही जाऊन येता, जाऊन येता." त्यासाठी मनाई केली होती. 2 किलोमीटर मी धावलो, तर मला स्वेलिंग आली होती. अफगाणिस्तानची टेस्ट होती कदाचित, हो, बंगलोरमध्ये.
तर मी म्हणालो, "यार ही काय लाईफ आहे ही? तुमच्या क्रिकेटमध्ये मी इंज्युअर्ड होतो. तुमच्या डॉक्टरसमोर मी ट्रीटमेंट करत आहे. तुम्ही मला सांगा बॉल टाका. किती टाकायचे आहेत? तुम्ही माझ्याकडनं बॉल टाकून घ्या. जे काही असेल ते. आता ही टेस्ट माझ्या नीच्या अकॉर्डिंगली नाही जात आहे." तर एक दिवस आधी मी नकार दिला होता. मी म्हणालो, "नाही." डॉक्टरांनी मनाई केली, की ती यो-यो टेस्ट मी नाही करणार. तुम्ही मला कुठलीतरी दुसरी टेस्ट द्या. ते म्हणाले, "यार आता यो-योचा ऑप्शन आहे, तर तो करावा लागेल. तर त्याच्यापेक्षा मी चांगलं आहे, की मी क्रिकेटच सोडून देईन." तर ते मी त्यावेळेस रागामध्ये बोललो होतो त्यांना. तेव्हा मॅच झाली. मॅचनंतर ते परत आले दोघे, भरत अरुणसर आणि ते, की "तू रागावू नकोस बघ. आम्हाला माहिती आहे, की तुझं किती प्रेम आहे क्रिकेटवर." मी म्हणालो, "म्हणून तर म्हणतो ना मी, की तुम्हाला समजलं पाहिजे, सगळ्या एका पेजवर येऊ शकत नाही किंवा ज्याची सिच्युएशन अशी आहे त्याच्यासाठी दुसरी टेस्ट ठेवा ना." तर म्हणाले, "आधी शांत हो तू. ही वाली टेस्ट मॅच नको खेळूस. तू आपला फिटनेस इम्प्रूव्ह कर. मग मी तुझ्याशी बोलेन." तर हे अशा पद्धतीने बोलणं झालं होतं तेव्हा. एक दुसरी वेळ आली होती जेव्हा फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आले. तुमच्या वाईफने तऱ्हेतऱ्हेचे आरोप लावले होते. तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस केली, 498 ची केस केली. पोलिसांकडे जावं लागलं. त्यावेळी सुद्धा मन दुखावलं होतं? दुःख तर सगळ्यांनाच होतं ना सर. परंतु लाईफचा भाग आहे तो. काही ना काहीतरी शिकवूनच जातो. काही ना काहीतरी म्हणजे लाईफमध्ये अशा गोष्टी होतात, की हां, माणसाला विचार करण्यासाठी भाग पाडतात, की त्याच्याकडे हां, मी कुठली चूक केली आहे लाईफमध्ये. मी मानतो, की कदाचित माझ्या लाईफमध्ये सगळ्यात मोठी चूकच आहे ती आणि नाही करणार ब्लेम मी कुणाला, कदाचित नशिबात असेल. परंतु हे जे तुम्ही जेव्हा खेळत आहात, तर त्यावर सुद्धा फोकस पाहिजे. मेंटल स्ट्रेंथ पाहिजे. तर कसं केलं? दोन्ही गोष्टींना बॅलन्स कसं केलं? सर खूप डिफिकल्ट आहे. खूप म्हणजे पिंच करणारी गोष्ट आहे आणि डिस्टर्ब करणारी गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही इतकं कॉम्पिटिटिव्ह गेम खेळत असता, तेव्हा खूप अवघड असतं, की तुम्हाला दोन्हीकडनं पिच करून बघावं लागतं, की कुठे इकडे काय चालू आहे, तिकडे काय चालू आहे. वरून मेंटली प्रेशर तुमच्यावरती येत असतं सगळं. शमी, मला आठवतंय त्यावेळी तुम्ही या फॅमिली डिस्प्यूटचा मार्ग चर्चा करून सुद्धा काढू इच्छित होता. खूप प्रयत्न केला होता तुम्ही. सर ट्राय केलं होतं, कारण कोणाची इच्छा नसते, की घरामध्ये वाद व्हावेत, कोणा घरामध्ये प्रॉब्लेम्स असावेत. स्पेशली जेव्हा तुम्ही कंट्रीसाठी सर्व्हिस करत असता, तर अनवॉन्टेड स्ट्रेस घ्यायचा नसतो. तर प्रयत्न नक्कीच केला होता. आता हे समोरच्यावर डिपेंड आहे, की त्यांना काय हवंय, काय नको आहे ते. नाही करायचं तर ठीक आहे. पेशन्स ठेवायला हवा ना. कारण आजकाल तर सोशल मीडियाचा काळ आहे, तर पब्लिक डोमेनमध्ये सगळ्या गोष्टी येतात. कोणी काहीही बोलू शकतो आणि खूप वाईट साईड गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. सर खराब गोष्टी तर बोलल्या जातात, पण आता तर गोष्टीसुद्धा बनल्या जातात ज्या नसतात. त्यांची सगळ्यात मोठी भीती असते, की ज्या गोष्टी नाहीयेत त्यासुद्धा हल्ली तर मी फोटो बघत होतो. मी मी स्वतःलाच माहीत नाही, की मी कधी गेलो तिकडे. तर अशा गोष्टी खूप येतात जे माझ्यावर माझ्यावर आरोप लागलेच आहेत. मला वाटतं, की मागील 6-7 वर्षांमध्ये तर क्वचितच इतके कुठल्यातरी टेररिस्टवर लागले असतील, जितके माझ्यावर लागलेत. तर काही नाही करू शकत ह्यामध्ये मी. परंतु चांगली गोष्ट ही आहे, की जे लोक तुम्हाला ओळखतात, समजतात, तुम्हाला भेटतात, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली सगळ्यांनी पब्लिकली सांगितलं, की शमीच्याबद्दल अशी कुठलीच गोष्ट डोमेस्टिक व्हायलन्सची, कुठल्याही अत्याचाराची ती खरी असू शकत नाही. सर माझ्या घरामध्ये स्पेशली मुलींना तर मला वाटतं मुलांपेक्षा जास्त आनंद साजरा केला जातो जेव्हा मुलगी जन्माला येते आमच्या घरात. तर मला नाही वाटत की आम्ही मुलंसुद्धा जन्माला आली आहेत आमच्या फॅमिलीमध्ये. परंतु जेव्हा मुली जन्माला येतात, तेव्हा आमच्या इथे वेगळ्याच प्रकारचा उत्साह असतो. तर आमच्या घरामध्ये असं कधीच नाही झालं की हां, कधी कुठे अत्याचार होईल. आजपर्यंत मला नाही वाटत की मी कधी वडिलांना, आजोबांना किंवा कोणालाही रागवताना पाहिलं असेल कुणाला घरामध्ये किंवा कुठला वाद होताना पाहिला आहे. आमच्या घरामध्ये नाही होत. बट ठीक आहे, ही गोष्ट नशिबात असेल. जे व्हायचं असेल ते होईल. ठीक आहे आता, असं मानून चालल्या ह्या गोष्टी. परंतु त्यामुळेच खूप दुःखी होतात. त्यामुळेच तुम्ही आत्महत्या करण्याचा विचार केला. खूप डिफिकल्ट टाईम होता यार तो. कारण कधी रिस्पॉन्सिबिलिटी तर आलीच नव्हती ना. कारण जेव्हा बाबा जिवंत होते तेव्हा आम्हा 3 भावांना काहीच माहीत नव्हतं. इव्हन कुठल्या बँकमध्ये अकाउंट आहे ते सुद्धा माहीत नव्हतं. तर
अचानकपणे हे सगळं होणं आणि ह्या सगळ्या गोष्टी होणं खूप अवघड होतं. समजतच नव्हतं, की कारण असा विलन बनलो, की समजलंच नाही, की यार काय झालं? पण ठीक आहे, असेल काहीतरी मर्जी. आभार आहे वरच्याचे, की लोकं बरोबर होते. फॅमिलीने साथ दिली, मित्रांनी साथ दिली. आज ती बला टळली. विचार केला नक्कीच, झालं नाही. हे बरं आहे. नाहीतर हे सगळं वर्ल्ड कप मिस झाला असता माझ्या हातातून. बट ठीक फॅमिली आहे. आणि मित्र म्हणतात, की आम्ही जितकं शमीला ओळखतो, तो जे विचार करतो ते करून दाखवतो. म्हणूनच खूप भीती होती. ते तर आहेच ना, की जर मी हट्टाला पेटलो तर तर मी पाठ नाही सोडत त्या गोष्टीची. जे मला करायचंय, मी गेममध्ये पण गेमबद्दल तसंच आहे माझं, की मला जर वाटलं की हे करायचंच आहे, तर तर मला ते करायचंच आहे. कारण मी तसा हट्टी स्वभावाचाच आहे. बट कोणाला त्रास नाही देत. हां, मी नेहमी प्रयत्न करत असतो, की की जर मला रागसुद्धा जर आला ना, तर मी एकट्यात निघून जाईन. फॅमिलीवर नाही येत मी. मी माझं नेहमीच असं कुठेही असेल, की माझी रूम नेहमी वरती असते. जर म्हणजे एका फ्लोअरवरती वर जावं लागेल, तर सगळे समजून जातात, की हा जर वर आहे, तर आता तिकडे नाही जायचं. तर प्रायव्हसीसुद्धा मिळते, शांतीसुद्धा मिळते. स्वतःच्या सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असतात ना हो. तर मी प्रयत्न करतो, की फॅमिलीसोबत राहीन, नेहमी टाईम स्पेंड करेन. आता तर बाबा नाहीये, त्यामुळे आईबरोबरच असतो. हेच आहे सगळं बस. मग ही जी निगेटिव्ह सिच्युएशन होती, त्याला पॉझिटिव्ह कसं बनवलं? सगळं या लोकांनीच बनवलं आहे भाई. कारण कारण जेव्हा तो थॉट आला होता ना माझ्या डोक्यामध्ये, की ही वेळ आहे लाईफच्या एंडची, तर थॉटसुद्धा आला होता म्हणजे यार, ज्या गोष्टीने इतकं नाव दिलंय, ज्या गोष्टीसाठी मीडिया इतके मागे लागत आहे, ते सोडून हे उडी मारण्याच्या नादात आहे. तो थॉट, ते प्रेम, त्या गोष्टी आठवल्या, विचार केला जाऊ दे यार, हे सोडा गेममध्ये राहूया आपण. कारण की कारण मी त्या सगळ्या गोष्टी स्टडी केल्या, एक पॅटर्न बघितलाय. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हायला लागत होतात, जेव्हा चांगला परफॉर्म करायला लागत होतात, त्याच वेळी Facebookवर किंवा Twitterवर अशी एखादी गोष्ट म्हटली जात होती, जी खूपच बोचणारी होती. हो, जळतात लोकं. काही हरकत नाही. होत असं-असं माझ्याबरोबर तर आता सवयच लागली यार. आता म्हणतात की लोकं बिहेवियर माझं वेगळं झालं आहे, बट सवय झाली आहे, की जेव्हा एखादा मोठा इव्हेंट असेल, जेव्हा चांगला परफॉर्मन्स होत असेल किंवा एखादी चांगली गोष्ट करायला जात असेल, तर तिथे पिन पॉइंट होणं गरजेचं आहे. तिथे तर मी आता मेंटली प्रिपेअर असतो, की हो यार, ही मेंटॅलिटी सेट झाली आहे, की माझ्या अगेन्स्ट काही ही गोष्ट क्रिएट करायची आहे, तर आय डोंट केअर की काय कराल तुम्ही. मला माझा फोकस आहे, हे फोकस करायचं आहे आणि माझा जो गेम आहे तोच मला ठेवायचा आहे. तर काही नाही, जो इंडियन लॉ सांगेल त्याच्यासाठी मी तयार आहे. कारण 2023च्या ज्या परफॉर्मन्सचा तुम्ही उल्लेख करत होतात, की तुम्हाला जसं हवं होतं तसा बॉल पडत होता. जितक्या विकेट्स पाहिजे होत्या, तितक्या विकेट्स मिळत होत्या आणि संपूर्ण देश बघत होता मोहम्मद शमीला. मला वाटतं तो पीक होता या प्रकारच्या ॲडमिरेशनचा, प्रेमाचा, सन्मानाचा. त्यावेळी तुमच्या वाईफने सोशल मीडियावर लिहिलं, की मला क्रिकेट आवडत नाही. शमीच्या मुलीला क्रिकेट आवडत नाही. मग या गोष्टी हर्ट तर करतातच. नाही, हे सगळं बोलण्याने जग बदलत नाही ना. आता तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, जर मुलं क्रिकेट आवडत नाहीये, तर मुलगी जर 7-8 महिन्यांची होती तेव्हापासून टीव्ही बघते ती, क्रिकेट बघते ती. माहिती आहे क्रिकेट काय गोष्ट आहे. कोणाच्या बोलण्यावर काहीही बदलत नाही. कोणाच्या बोलण्यावरून कोणी विलन नाही बनत. तर नेहमी मी जे मानतो, मी तर कायम हाच प्रयत्न करतो, की जितकं फाईट करू शकेल करा लाईफमध्ये. एक दिवस डोळे बंद होणार आहेत, असं होणार आहे. जो आपल्याबरोबर आहे. हं. पब्लिकमधून 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो. तुमचे मित्र, तुमचे फॅन्स आणि पुन्हा तुमचं घर बसलेलं आम्हाला बघायचंय. यावर तुमचं काय म्हणणं आहे? प्रत्येक व्यक्ती लग्न करतो, फॅमिली बनवतो, पैसा कमवतो, सगळं एक सॅटिस्फॅक्शन आहे व्यक्तीचं. तर मी नेहमी हाच विचार करतो, की यार लोकांना लग्न करायचं असतं.
ते माझं झालंच आहे. मुलं हवी असतात, मुलं आहे माझ्याकडे. पैसे आहेत, ते तर देतच आहे वरचा अजून. आता लाईफमध्ये एकच गोष्ट आहे हॅपीनेस. ते तुमची फॅमिली आहे. तुम्हाला देऊ शकते. तुम्हाला ज्यांनी जन्म घातलाय त्यांच्यापेक्षा जास्त कोणीच देऊ शकत नाही. शमी, हे पर्सनल लाईफचं संपूर्ण प्रकरण तुम्ही ज्या डिग्निटीने हँडल केलं आहे आणि ज्या प्रकारे तुमचे क्रिकेटर मित्र आहेत ते तुमच्या बरोबर उभे राहिलेत, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि मी प्रशंसा करेन की तुम्ही हे सगळं प्रकरण खूप शांतपणे हँडल केलंय. 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो आपण? सोशल मीडियावरती तुमचे खूप सारे मीम बनतात, विशेष करून वर्ल्ड कपच्या नंतर. राहिला प्रश्न मीमचा, तर मी एकच गोष्ट मीम्स एन्जॉय करतो आणि आणि अशा प्रकारे एन्जॉय करतो की काही लोकांना तर त्रास तर नक्कीच होतो. पण कोणाला जर माझ्यामुळे हसण्याची संधी मिळत असेल ना, तर हसू द्या. मी तसा एन्जॉय करतो बघा. माझ्यामुळे हसायला मिळतंय ना. जर तुम्हाला संधी मिळाली कुठल्या दुसऱ्या देशामध्ये खेळायची, तर तुम्ही कुठल्या देशासाठी खेळाल? वेड लागलाय का मला? मी कशाला जाईल तिकडे? इंडियन नंबर 1 टीम आहे, पण जर तुम्हाला नंबर 2 टीम ठरवायची असेल, तर तुम्ही कुठल्या टीमला तिथे बघता? सर, जितकी रक्तामध्ये ताकद आहे ना, इथेच खर्च करून जाईन आणि त्याच्यानंतर मग घरी. सोडण्याचा, रिटायरमेंटचा प्लॅन तुम्ही डिस्कस केलाय कोणाबरोबर? कशाला करायचं? सगळं तर व्यवस्थित चालू आहे. शमी, फायनल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो? आय हाय. तो गम कदाचित तुम्हाला सुद्धा आवडेल. एकदा वर्ल्ड कप जिंकायचा आहे. एकदा ते व्हावं फक्त. शमी, तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारलेत. तुमच्या लाईफवर, तुमच्या बॉलिंगवर, तुमच्या मित्रांवर, तुमच्या आयुष्यावर. तुम्ही कुठलाच प्रश्न डक नाही केला, काही बाउन्सर नाही मारले. सगळ्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं दिली. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजचे जज, रिटायर्ड अंपायर अनिल चौधरी यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला सुपरस्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्यावर. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज अनिल चौधरी यांच्या निर्णयाची. शमीला तुम्ही खूपच अवघड प्रश्न विचारलेत आणि शांतपणे त्यांनी उत्तरं दिली. हे ग्राउंडवर इतके शांत नाही, खूपच अग्रेसिव्ह आहेत, पण व्यवहारामध्ये खूप नम्र वाटले. पण ध्येयवादी राहिलेत, हे कायम फोकस राहिलेत. फालतू गोष्टी ऐकल्या आणि सोडून दिल्या. त्यांनी नो बॉल नाही टाकला, तसं करतात हे. तर माझ्या मते खूप साऱ्या गोष्टी त्यांनी खूप उपयोगाच्या सांगितल्या. चांगले टीममॅन आहेत हे. मला वाटतं की फास्ट बॉलिंग हे क्रिकेटमधलं सगळ्यात अवघड काम आहे. बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या जागी आहेत, परंतु फास्ट बॉलिंगमध्ये तुम्हाला कायम एनर्जी हवी असते आणि जोश हवा असतो. फिटनेस मला खूप चांगला वाटतो यांचा. मी यांना खूप आधीपासून पाहिलंय आणि भारतासाठी एक असे बॉलर आहेत जे त्यांची सीम जी आहे, ज्या पेसवर ते म्हणतात कमी आहे, ते कमी नाही आहे. 140च्या वर ते बॉल टाकतात. 140 चांगली पेस मानली जाते क्रिकेटमध्ये आणि त्यांची जी सीम आणि स्विंग आहे ती खूपच कौतुकास्पद आहे. तुम्ही खूप चांगली उत्तरं दिलीत आणि माझ्या मते यांच्यावरचे सगळे आरोप आज रद्द केले जावेत. खूप चांगले आणि फिट राहा तुम्ही आणि नो बॉल नका करू. मला आठवतं एका मॅचमध्ये नो बॉल केला, रसलला बोल्ड केलं, यांची टीम हारली होती आणि KKR जिंकली होती. वेल डन. ती तिथे चुकी माझी नव्हती. हो, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. हो, बोला. एक मिनिट. DRS आला. एक मिनिट. DRS. तो माझा नो बॉल नव्हता. तो फिल्डिंगचा नो बॉल होता. खरंय. माझा नो बॉल नव्हता तेव्हा. तो पूर्ण बहुतेक करिअरमध्ये अश्विन- 1 किंवा 2च नो बॉल टाकले असतील अश्विन मी. कर्णधार होता, त्यांनी सर्कलमध्ये एक माणूस कमी घेतला हो, होता. तो बॉल माझा नव्हता. हा आरोप खोटा आहे माझ्यावरचा. आमची प्रार्थना आहे की मोहम्मद शमीचा फिटनेस अशाच प्रकारे कायम राहावा. ते संपूर्ण एनर्जीने खेळत राहावेत
देशाचं नाव मोठं करत राहावेत, एकदा पुन्हा भारतासाठी वर्ल्ड कप जिंकून आणावं ही त्यांची इच्छा पूर्ण व्हावी या विश्वासाबरोबर आजचा शो इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत नमस्कार.